Am I clear? Am I visible? Hallelujah. Can I get a thumbs up? Can I get a hallelujah? Can I get a praise the Lord? Can I get something out of your heart, my people? Hallelujah. तुमच्या हृदयातून काहीतरी मला आज ऐकायला येईल का? तुमच्या कमेंट्सच्या द्वारे काहीतरी ऐकायला येईल का मला तुमच्या एक्सप्रेशन्सच्या द्वारे? Hallelujah. Just raising the hand, just giving a thumbs up, just giving like, anything. Hallelujah. Just to give me a signal that I am audible to you. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे देवाच्या कृपेने. आमेन. हालेलुया. सो वंडरफुल, आफ्टर द वंडरफुल टाइम ऑफ द वर्शिप, सुंदरशा देवाच्या आराधनेनंतर ही वेळ आता आहे माझ्या लोकांना टू एंटर इनटू द लिव्हिंग प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. देवाच्या प्रेझेन्स मध्ये, देवाच्या अंतरी भागामध्ये जाण्याची आता वेळ आलेली आहे. From the outer court, moving to the inner court, and now to the most inner court. Hallelujah. Praise the Lord. कारण की माझ्या लोकांनो तो पडदा मधोमध फाटला गेला आणि प्रभूने आपल्यासाठी मार्ग केला की आपण आता त्या अंतरी कोर्ट मध्ये, अंतरी जागेमध्ये, निवास मंडपाच्या आतल्या भागामध्ये जाऊ शकतो, पदार्पण करू शकतो. Amen. So is your heart prepared? Is your heart prepared? Hallelujah. What is your feeling when you are about to enter into the cabin of a principal? What is your feelings and what is your expression before you are about to enter the cabin of your boss or the head or the client? What is your preparations? What is your expression for it? तुमच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जात असताना किंवा तुमच्या बॉसच्या, हेडच्या ऑफिसमध्ये जात असताना किंवा तुमच्या मोठ्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये जात असताना त्याच्या कॅबिनमध्ये नॉक करण्याच्या अगोदर व्हॉट यू डू? यू जस्ट चेक युअरसेल्फ, यू जस्ट प्रिपेअर युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला काय करतात? तयार करतात. आणि माझ्या लोकांनो, जो सर्वांचा राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो सर्व गोष्टींवरती राजाधिकार ज्याच्याकडे आहे, त्याच्या कॅबिन मध्ये, त्याच्या घरामध्ये आज तुम्ही प्रवेश करत असताना व्हॉट आर यू अबाउट टू डू? Amen.
तुम्ही काय करणार आहात स्वतःच्या तयारीसाठी? Hallelujah. What are you going to do? Hallelujah. जसं तुम्ही स्वतःच्या मनाला तयार करतात की मी आतमध्ये जाऊन असं बोलणार आहे, मी आतमध्ये जाऊन तसं बोलणार आहे, मी स्वतःला अशा रीतीने प्रेझेंट करणार आहे, तर माझ्या लोकांनो आज तुम्ही त्या जिवंत परमेश्वराच्या मोठ्या कॅबिन मध्ये जाणार आहात. What have you prepared to speak for? Hallelujah. तुम्ही काय विचार केला आहे की मी काय बोलणार आहे? तुमच्या मनामध्ये काय विचार आहे की तुम्ही काय त्याला प्रदान करणार आहात? Hallelujah. Hallelujah. If you have not thought yet, अजूनपर्यंत जर काही विचार नसेल केला, then this is the time to prepare yourself. Amen. ही ती वेळ आहे त्या आतल्या भागामध्ये जाण्याच्या अगोदर माझ्या लोकांना पुन्हा एकदा त्याला शरण द्या. Hallelujah. Hallelujah. आणि आपल्या हृदयाला सांगूया, हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा तुझ्या हृदयापासून, तुझ्या खोल हृदयातून येशूला आवाज द्या. आमेन. त्याचे उखाण विसरू नको. येशू, येशू तुमच्या हृदयातून खोल अंतर्यामातून निघू द्या. येशू, हे माझ्या जीवा त्या प्रभू येशूच्या नावाचं नाव जय घोष करण्यासाठी विसरू नको. त्याच्या नावाला उंच करण्यासाठी तू दिरंगाई करू नको. आपले डोळे बंद करूया आणि आपलं मन आता तयार करूया. आपलं मन तयार करूया. Let's close our eyes and worship the living God. येशू, येशू मैं गाऊंगा. येशू, येशू मैं गाऊंगा. येशू, येशू कहता रहूंगा. येशू, येशू मैं गाऊंगा. येशू, येशू कहता रहूंगा. तू मेरा सामर्थ्य शक्ति मेरी, मेरे प्रभु मेरे येशू. तू मेरा सामर्थ्य शक्ति मेरी, मेरे प्रभु मेरे यीशु. येशू, येशू, येशू मैं गाऊंगा. येशू, येशू कहता रहूंगा. येशू, येशू, येशू मैं गाऊंगा. येशू, येशू कहता रहूंगा. तू मेरा सामर्थ्य शक्ति मेरी, मेरे प्रभु मेरे येशू. तू मेरा सामर्थ्य शक्ति मेरी, मेरे प्रभु मेरे येशू. येशू, येशू, येशू मैं गाऊंगा. Yes, Lord. यीशु, येशू कहता रहूंगा. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, देव बापा. आम्ही या संध्याकाळी तुझ्याकडे येतो देव बापा. ओ आमच्या अब्बा, आमच्या पिता परमेश्वरा, ओ आमच्या स्वर्गातील जिवंत देव बापा, ओ आमच्या डॅडा, ओ आमच्या जिवंत परमेश्वरा, जो तू आम्हाला प्रभूजी परके असताना, प्रभूजी फाटकामध्ये असताना, प्रभूजी तू आम्हाला तिकडून निवडून घेतलंस. प्रभू ज्यावेळेस सगळ्यांनी हात वरती केले, त्यावेळेस तुझा हात तू स्वर्गातून खाली केला दे बापा. आम्हाला त्या घाणीतून, त्या दलदलीमधून बाहेर काढण्यासाठी दे बापा. प्रभू ज्या सगळ्यांनी आमची किळस केली, ज्या सगळ्यांनी आमच्यावरती दोष लावले, सगळ्यांनी ज्यावेळेस आम्हाला नाव ठेवले प्रभू, पण तू त्यावेळेस प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलंस प्रभू. ज्यावेळेस आम्हाला कोणी जवळ करायला नव्हतं दे बापा, ज्यावेळेस सगळ्यांनी आम्हाला लांब लोटून दिलं दे बापा, त्यावेळेस तू तुझ्या हात पसरून म्हटला, माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझ्याकडे ये, मी तुझा परमेश्वर होईल आणि तू माझं लेकरू होईल. मी तुझा बाप होईल आणि तू माझं लेकरू होईल. आणि म्हणून प्रभू तू आम्हाला दत्तकपणाचा अधिकार दिल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आज आम्ही तुला हाक मारतो, ओ आमच्या अब्बा, ओ आमच्या बापा, या सायंकाळी आमच्या मध्ये उतरून ये, कारण की तुझ्याशिवाय आम्ही काय करणार दे बापा.
तुझ्याशिवाय आम्ही काय करणार? प्रभू आम्ही सर्व जमलोय प्रत्येक घरामध्ये. आज तुझ्या डोळ्यांनी पाहतोय माझे देव बापा. प्रत्येक घरामध्ये प्रभू, घराघरामध्ये, प्रत्येक खोलीमध्ये देव बापा, हे तुझे विश्वासणारे जमलेले आहेत माझे देव बापा. प्रत्येक घरामध्ये प्रभू माझे देव बापा, तू पाहत आहेस, तुझे नेत्र पाहत आहेस की तुझे विश्वासणारे जमलेले आहेत. आणि प्रभू ते तुला शोधत आहे देव बापा. आणि आज आम्ही प्रार्थना करतो देव बापा, हे सर्वजण आम्ही जमलोय देव बापा, तर फक्त तुझ्या गौरवासाठी, तुला भेटण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी देव बापा, तुला प्रभूजी पाहण्यासाठी. प्रभू आम्हाला क्षमा कर माझ्या देव बापा. आम्ही आतमध्ये येण्याच्या अगोदर माझ्या देव बापा, तुझा आमचा एक सामना होण्याच्या अगोदर प्रभू आम्ही प्रार्थना करतो, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला शुद्ध पवित्र कर. प्रभू आम्हाला शुद्ध पवित्र कर. ओ प्रभू जसं तू पवित्र आहेस आम्हाला पवित्र कर. कारण की प्रभू आम्ही खरंच माझे देव बापा कमी पडणारे लोक आहोत. खूप वेळेस आम्ही अपुरे पडतो. पण आज प्रभू आम्ही प्रार्थना करतो, जसं आम्ही आणि तू प्रभू एक होणार आहे, जसे तू आणि आज आपली भेट होणार आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. तसं तू पवित्र आहेस आम्हाला पवित्र कर. आणि गौरवी राजा तुझ्या प्रभूजी त्या आतल्या कोर्ट मध्ये माझ्या देव बापा आम्हाला घेऊन जिथे फक्त तू आहेस आणि तुझ्याशिवाय कोण नाही. प्रभू माझ्या लोकांना प्रभूजी प्रेरणा दे, तू शेअर दे मीटिंग, त्यांना उत्साह दे, त्यांना प्रभूजी प्रोत्साहन दे मीटिंग शेअर करण्यासाठी. प्रभूजी मी प्रार्थना करतो, त्यांना प्रोत्साहन दे, त्यांना उत्साह दे ही मीटिंग अटेंड करण्यासाठी. त्यांच्या घरामध्ये उत्साह दे, सगळ्यांनी एकत्र मीटिंग बघून पाहण्यासाठी माझ्या देव बाप्पा. सगळ्यांना उत्साह दे, आनंद दे प्रभू, की ते तुझ्या गौरवासाठी एकत्र बसून तुझं गौरव करतील. प्रभूजी जो परिवार माझ्या देव बाप्पा एकत्र प्रार्थना करतो, तो परिवाराला कोणी वेगळं करू शकत नाही बाप्पा. या शेवटच्या काळामध्ये सर्व वेगळे होतील, पण जो परिवार प्रभूच्या रक्तामध्ये नातं धरून आहे प्रभू, त्यांना कोणी वेगळं करू शकत नाही. आणि आज आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, तुझं सामर्थ्य प्रत्येकामध्ये उतरून येऊ द्याची प्रार्थना करतो. लोकांमध्ये विश्वास दे प्रभूशी, त्यांना विश्वास दे की हो आज परिस्थिती खराब आहे, हो आज परिस्थिती संकटाची आहे, हो आज परिस्थिती दुःखाची आहे, हो आज परिस्थिती दुखण्याची आहे, पण माझा परमेश्वर, माझा प्रभू येशू या गोष्टीवरती मला विजय करेल. मी विश्वास करतो माझ्या प्रभूला सर्व शक्य आहे. माझ्या लोकांना प्रभू, या तुझ्या लेकरांना विश्वास दे की आज ते तुझ्यामध्ये खंबीर उभे राहते. हालेलुया, हालेलुया. Only believe, only believe, only believe. All things are possible. Only believe. Hallelujah. Lord, I believe. Lord, I believe. All things are possible. Lord, I believe. Jesus is here. Jesus is here. All things are possible. Jesus is here. Only believe. Only believe. All things are possible. Only believe. Help us, God. Help us that we may see you tonight. आज या सायंकाळी आम्हाला तुझं दर्शन प्राप्त होते. आज या सायंकाळी आम्हाला तुझं दर्शन प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्त
as thy servant I pray, let me find favor in thy sight, O God. Amen. Let me find mercy in thy sight and let me find grace in that sight, O God. तुझ्या नजरेमध्ये मला प्रभूची कृपा, अनुग्रह आणि दया प्राप्त होऊ दे बाबा. हीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. स्पर्श कर तुझ्या दैवी अनुग्रहाने प्रत्येक ऐकणाऱ्या कानाला स्पर्श कर. In Jesus' name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Are you happy tonight? Amen. आज या सायंकाळी तुम्ही खुश आहात का माझ्या लोकांनो? For what you carry in your heart is the same things that you spread around. जे काय तुमच्या मनामध्ये आहे त्याच तुम्ही तुमच्या मनातून बाकीकडे पसरत असतात. Hallelujah. Hallelujah. Yes. If you carry a flower with a fragrance with you, it will spread the fragrance around you. की जर तुम्ही एक सुंदर फूल तुमच्या बाजूला घेतलं तर ते सुंदर सुवास तुमच्या घरामध्ये दुर्वळण्यास लावेल. आणि सपोज एखाद्या वाईट गोष्ट किंवा दुर्गंधी येणारा पदार्थ तुमच्या जवळ तुम्ही घेतला तर ती दुर्गंधी पसरेल. सेम थिंग हॅपन्स विथ इन आवर हार्ट. आपल्या हृदयातून निघणाऱ्या गोष्टी पण तसंच वातावरण आपल्या घरामध्ये बनवतात. लेट युअर हार्ट बी मॅरी, लेट युअर हार्ट बी जॉयफुल. तुमच्या हृदयामध्ये आनंद असू द्या. आणि बघा माझ्या लोकांनो, प्रभू तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येते. आमेन. आपण सर्वजण उभे राहूया आणि उभे असताना आपण देवाचं वचन वाचूया. इफिस्करास पुस्तक वाचूया आपण. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 17 ते 23 हे वचन आपण वाचूया. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 17 ते 23 हे वचन आपण वाचूया. येस, मागच्या रविवारपासून दिस संडे अँड द नेक्स्ट संडे विल बी हॅविंग द सेम टॉपिक टू मेडिटेट अपॉन. हा रविवार आणि पुढचा रविवार याच विषयावरती आपण मनन करत आहोत जे मागच्या 5 रविवारपासून आपण मनन करत आहोत. द पॉवर ऑफ डिसिजन. देयर आर सो मेनी इम्पॉर्टंट थिंग्स and I pray to God that God may bring you to a stage to take your decision. Hallelujah. इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि 17 ते 23. Are you ready with your Bible, with your finger on the verse 17? Yes, let's start then. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील जगात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. Amen. Will you pray for me, my people? तुम्ही माझ्यासाठी प्रे करताल का? तुम्ही माझ्यासाठी प्रे करताल का? Yes, I want you to pray for me. I'm going to pray for you. Hallelujah. That the anointing of the God may come down in this place and at your place. Hallelujah. देवाचा दैवी अभिषेक या जागेमध्ये उतरून यावा आणि तुमच्या जागेमध्येही उतरून यावा. Amen. That the work of the Holy Ghost may be operated from this side to that side. Amen. या बाजूने आणि त्या बाजूने देखील पवित्र आत्म्याचं काम व्हावं. Hallelujah. So let's pray. तुमचा हात तुझ्या फोनकडे करा माझ्या लोकांना. And you pray for us. And I'm going to pray that God may come down among us. Amen. मान थोर गौरव प्रेमळ स्वर्गीय देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो यावेळेस आमच्या अब्बा, आमच्या पिता परमेश्वरा, तुझं वचन वाचणारे आणि तुझं वचन ऐकणारे प्रभू सर्वांना आशीर्वादित कर. आणि प्रभू तुझं दैवी अभिषेक आणि सामर्थ्य उतरून येऊ दे की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे ते बनणारे आणि कार्य करणारे बनवत माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करतो प्रभू या क्षणी या वेळेमध्ये
जसं आम्ही तुझं वचन वाचलेलं आहे त्याच्या मागचं गुप्त ज्ञान प्रभूजी जे कोणत्याही मानवी संप्रदायाच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक शिक्षणाच्या मनुष्याच्या बुद्धीने शिकवलेल्या ज्ञानाच्या पलीकडे आहे प्रभूजी, जे केवळ आत्म्याच्या द्वारे आत्म्याला कळतं प्रभू, ते ज्ञान आज आम्हाला प्रगट कर आणि प्रभू ते सामर्थ्य आज आम्हाला प्रगट कर की प्रभू ते निर्णय घेण्याचा सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून यावं दे बाबा. तुझ्यासाठी जगण्याचा प्रभूजी सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून यावं असं तू कर दे बाबा. प्रभू तो अभिषेक आमच्यामध्ये उतरून यावं की नाही त्या गोष्टी ज्या आमच्या भोवती ते गळून पडावे माझे दे बाबा. वी मे बी फ्रीड टुनाइट. आणि आज कर प्रभू आम्हाला मोकळं कर, नाही त्या गोष्टी ज्या आम्हाला चिपकून बसल्यात, नाही त्या गोष्टी ज्या आम्हाला प्रभूजी लागलेल्या आहेत त्या तुझ्या अभिषेकाने प्रभूजी मोकळं कर आम्हाला. आणि प्रभू आजाद कर तुझ्यासाठी माझे देवा, तुझ्यासाठी आम्हाला आजाद कर की आम्ही प्रभू या क्षणापासून रिडेडिकेट होऊन स्वर्गाच्या वाटचालीकडे साई मदत कर. तुझ्या दासावर तुझी दयाने कृपा कर, अनुग्रह प्रभू, तुझा अभिषेक माझ्यावरती उतरून येऊ दे, तुझ्या क्रूसाड मला लपवू दे बाप्पा. आणि प्रभूशी मी प्रार्थना करतो, मी जायला तयार आहे बाप्पा. आय एम रेडी टू गो नाउ टू प्रीच द वर्ड. अँड ॲज आय गो as I go forth to preach thy word, God, Lord, I just step aside, oh my God, and let your power and your anointing come upon me, and let thy word be spoken through my mouth. तुझं वचन माझ्या मुखात घाल माझ्या देवा. मी जसं जात आहे आता पुढे प्रभू, मी माझी बुद्धी, मी माझ्या स्वतःला मागेच ठेवतो माझ्या देवा प्रभू. आणि प्रभू तुझं वचन माझ्या मुखात घालून माझ्या मुखातून ते प्रगट होऊ देशी प्रार्थना करतो. ऐकणाऱ्या कानांना अभिषेकित कर, ऐकणाऱ्या हृदयांना प्रभूजी स्पर्श कर, ग्रहणीय कर अशी मी प्रार्थना करतो दे बाप्पा. त्यांचे अंतःचक्षु घड आणि प्रभूचं दैनिक सामर्थ्य प्रगट कर अशी प्रार्थना करतो. धन्यवाद, गौरवमय माझं दे ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण खाली बसू शकतो. Can you just thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Okay. What a wonderful time it is that we meet again. आणि खरंच आनंदाची वेळ आहे की आपण सर्वजण पुन्हा एकदा त्याच्या स्तुतीसाठी त्याच्या वचनातून पाहण्यासाठी भेटलेला आहोत. Amen. अजूनपर्यंत जर तुम्ही शेअर केली नसेल मीटिंग, लवकरात लवकर शेअर करा, लवकरात लवकर. डोंट वेस्ट युअर टाइम. हालेलुया. डोंट वेस्ट युअर टाइम. लवकरात लवकर शेअर करा. वी आर अबाउट टू गेट इनटू द डीपनेस ऑफ द ओशन टू गेट टू द पर्ल्स. हालेलुया. त्या महान गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण अजून खोलवर त्या समुद्रामध्ये जाणार आहोत, तिथे सोने आणि रुपये आहेत. आमेन. तर माझ्या लोकांना मागच्या रविवारी मी तुम्हाला 22 ते 25 गणनाच्या पुस्तकामधून वाचायला सांगितलं होतं. किती लोकांनी वाचलेलं आहे? जस्ट पुट अ थम्स अप, जस्ट पुट युअर हँड्स अप. येस, समथिंग और नो, व्हॉटएव्हर. कॅन यू जस्ट टेल मी थ्रू युअर कॉमेंट्स. हालेलुया. तुमच्या कॉमेंट्सच्या द्वारे मला मी नंतर सर्व पाहत असतो माझ्या लोकांना. येस, I really go through it. आणि म्हणून माझ्या लोकांनो, तुम्ही मागच्या रविवारी 22 ते 25 जे अध्याय तुम्हाला वाचायला सांगितले होते, हॅव यू गॉन थ्रू इट? तुम्ही ते वाचले आहेत का? जर तुम्ही वाचले असाल तर यू विल रिअली फाइंड समथिंग मोर इंटरेस्टिंग दॅट यू आर गोइंग टू गो थ्रू. हालेलुया. तर मागच्या रविवारी आपण पाहिलेलं आहे कसं रीतीने बालाकाने बालामाला बोलवणं पाठवलं होतं आणि कशा रीतीने बालामाचे बालामाने बालकाच्या सेवकाला घरी थांबवलं. परमेश्वराने त्याला विचारलं, बाबा हे लोक तुझ्या घरी काय करत आहेत, यांचा तुझा काय संबंध आहे? अँड he had no business to do with those people, and he was caught up very badly. He was in a very situation, in such a situation that he was in a trap. He was caught up in a trap. त्याने थोडीशी जागा दिली बालकाच्या सेवकाला आणि मोठ्या एका जाळामध्ये तो सापडला गेला. कोण? बाला. येस, आपण पाहिलं माझ्या लोकांनो की कशा रीतीने मोआब आणि इस्रायल हे शत्रू नव्हते, राईट?
ऑल्दो दे वर शत्रू ओनली, पण त्यांचे एक नातेसंबंध होते. त्यांचं काय होतं, एक नातेसंबंध होतं, कारण की त्यांचा मूळ पुरुष दोघांचाही उगम कुठून आला होता, त्यांच्या भाऊबंधांमधून आला होता. वन वॉज अब्राहम, वन वॉज लॉट, and they took a decision, one to go that way, one to go that way. Hallelujah. आणि त्यांच्या डिसिजनचा रिझल्ट म्हणजे लोकांनो आज या परिस्थितीमध्ये आहेत की एकाचं कुळ या बाजूला आहे, दुसऱ्याचं कुळ या बाजूला आहे. इन शॉर्ट माणसं एकाचं वंशज, एकाची जनरेशन, एकाची जिनेलॉजी, एकाची वंशवाळ एका या बाजूला आहे, दुसऱ्याची वंशवाळ या बाजूला आहे, आणि दोघंही परस्पर विरोधी आहेत. हालेलुया. अशा रीतीमध्ये ते अडकलेले आहेत. का? फक्त त्यांच्या एका डिसिजन मुळे. आणि म्हणून बघा माझ्या लोकांना, तुमचं डिसिजन किती महत्वाचं आहे. हाऊ मच इम्पॉर्टंट युअर डिसिजन बिकम्स. हालेलुया. त्या टायमाला त्यांनी घेतलेला डिसिजन आज काय परिस्थितीमध्ये घेऊन आलाय त्यांना, की दोघेही त्यांचा जो पसारा आहे, पसारा म्हणजे त्यांचे वंशवाळ, फॅमिली, जे आता एकापासून जो एवढा पसारा त्यांचा वंशवाळ जी वाढलेली आहे, ते अशा परिस्थितीमध्ये आले त्यांचे जनरेशन्स, जिनिओलॉजी, की दे वन इज सर्विंग द लिव्हिंग गॉड अँड वन इज सर्विंग द मूर्ती पूजाचं काय करत आहे, सेवा करत आहे. ओके, now let's go in a much more detailed way. Yes. तर आपण पाहिलं होतं की कशा रीतीने आपण या पॉइंटला थांबलो होतो की परमेश्वराचा दूत बालामाच्या गाढवीला काय देतो, परमेश्वर एका गाढवीला अन्य भाषेचे दान देतो माझ्या लोकांनो, आणि ती मनुष्याच्या भाषेमध्ये म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलू लागते. आणि अन्य भाषेमध्ये विथ समवन एल्स, की ब्रदर आप प्रार्थना नाही करते, सिस्टर आप प्रार्थना नाही करते, नवरा बायको सांगतो तू जास्त प्रार्थना नाही करत, बायको नवरा सांगतो तुम्ही जास्त प्रार्थना नाही वेळ घालत, आपण लेकरांवरती प्रेशर टाकतो की तू प्रार्थना कर, तू गाणे बोल. सो मेनी टाइम्स वी ट्राय टू क्रिटिसाइज, आणि कितीतरी वेळेस आपण दुसऱ्यांना दोष लावण्याचा प्रयत्न करतो. युअर डुईंग दिस रॉंग, युअर डुईंग दॅट रॉंग, युअर असं करतात तसं करतात. पण माय पीपल, लेट मी टेल यू, प्रभू येशू म्हटला तू तुझ्या डोळ्यामध्ये, तू तुझ्या जीवनाबद्दल, काठीबद्दल काही बोलू नकोस. सो पाऊल म्हणतो की स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण कर. पहिल्या करंथीकरामध्ये की स्वतःच्या जीवनाचं तू काय कर, पहिले आत्मपरीक्षण कर. अँड दिस इज अ टाइम माय पीपल, की आपण जसं इस्रायली लोक एक्झॅक्टली इज ॲट अ व्हेरी क्लोज टू एंटर इन टू द प्रॉमिस लँड, वी आर व्हेरी क्लोज टू एंटर इन टू द रॅप्चर. आणि या रॅप्चर मध्ये जाण्याच्या अगोदर इस्रायली लोक जसे कारण वचनदत्त देशामध्ये जाणार होते, त्याच्या खूप जवळ पोहोचले होते, आपणही अशा स्थितीमध्ये पोहोचलोय की आता स्वर्गरोहण होणार आहे. आणि तुमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण तुम्हाला करायचं आहे. खूप वेळेस माझ्या लोकांनो, पास्टर तुम्हाला दोष लावतील, पास्टर तुम्हाला ओरडतील, पास्टर तुम्हाला सांगतील असं नका करू, तसं नका करू. पण हे सर्व केल्यानंतर माझ्या लोकांनो, किंवा पास्टर तुम्हाला म्हणतील यार करताय प्रेयर तो करने दो, नहीं करताय तो मेरे को क्या पड़ा है, मैं उसके पीछे सर बोल बोल के मेरा सर दुखने लगा है. सी माय पीपल, ऍट द व्हेरी एंड, सरते शेवटी तुमच्या जीवनाचा तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. यू आर answerable फॉर युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा. हालेलुया. आता माझ्या लोकांनो, की इवन बिफोर यू एंटर इन टू द लॉर्ड्स टेबल, you have to be very careful before you take the holy communion. पवित्र प्रभू भोजन घेण्याच्या अगोदरही तुमच्या जीवनाचं परीक्षण करा. खूपच लोक जातात अशी प्रभू भोजन घेऊन येतात. नो, डोंट यू डू दॅट. तुम्ही जे बिलीव्हर्स आहात माझ्या लोकांना, जे तुम्ही हा संदेश ऐकत आहात, जे तुम्ही देवाला आता नवी रीतीने ओळखतात, इफ देयर इज समथिंग रॉंग विथ युअर हार्ट, डोंट यू डेअर अ स्टेप टुवर्ड्स द होली कम्युनियन. तुमच्या मनामध्ये जर तुम्हाला यू आर नॉट फीलिंग राईट, यू फील युअर रॉंग, तर माझ्या लोकांना एक पाऊल पुढे टाकू नका प्रभू भोजन घेण्यासाठी. Get it clear with the God first and then enter and then go to his table.
त्याच्यासोबत पहिले सगळं क्लिअर करा परमेश्वरासोबत आणि मग त्याच्या मेजाजवळ जा. Amen. Amen. हालेलुया. आणि म्हणून माझ्या लोकांनो, व्हॉट आय एम टेलिंग यू दिस, कारण की हा मनुष्य जो अतिशय बिलीव्हर आहे, जो अतिशय स्पिरिच्युअल आहे, आणि तो एक साधारण बिलीव्हर आणि साधारण स्पिरिच्युअल माणूस नाहीये. ही इज ए प्रॉफिट. ही इज अ प्रॉफिट. आणि प्रॉफिट असूनही, संदेश असूनही, त्याच्या धुंदीमध्ये तो अशा रीतीने असं झालेला आहे ना, की वेगळ्याच धुंदीमध्ये गेलेला आहे, की त्याला असं वाटतं की तो जे काय करतो ते बरोबरच करतोय. ही चूक खूप वेळेस प्रत्येक बिलीव्हर सोबत होते. ही चूक प्रत्येक दुसऱ्यावरती बोट दाखवण्यावरती होते. आणि म्हणून मी सांगतो, चेक विथ युअर लाईफ फर्स्ट. Amen. फॉर यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनाचं काय करा, चेक करा. तुम्ही तुमच्या जीवनाला तपासा, दुसऱ्याला दोष लावण्यापेक्षा, दुसऱ्याकडे बोट लावण्यापेक्षा, दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या अगोदर. कारण की हा मोठा जो बिशप आहे आणि आर्क बिशप आहे माझ्या लोकांनो, ज्याचं नाव बालाम आहे, तो अशा धुंदीमध्ये गेलाय, ज्याला सगळं देवाचं ज्ञान आहे, देवाचं दूध आदल्याच रात्री त्याला दर्शन देऊन गेलाय, पण अशा धुंदीमध्ये की तो देवाच्या योजनेपासून लांब गेलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून माझ्या लोकांनो, परमेश्वर त्याचे संदेश त्याला सोडून, त्याच्या माणसाला सोडून एका गाढवाला काय करत आहे, वाचा देत आहे. त्याच्या गाढवामध्ये काय टाकत आहे माझ्या लोकांनो, की ती भाषा टाकत आहे की जेणेकरून त्या माणसाला, ते निर्बुद्ध माणसाला समजेल की अरे तू कोणत्या धुंदीमध्ये चालला, तू कुठे चाललेला आहे. हालेलुया. हे ते चित्र जे त्या काळचं आहे, इट हॅज हॅपन द वे डाऊन द इयर्स. हालेलुया. आणि माझ्या लोकांनो, ते गाढवाला प्रभूने निवडलं, त्याच्यामध्ये वाचा टाकली आणि ती प्रभूला शरण आली. येणाऱ्या टाइम मध्ये, येणाऱ्या काही काळानंतर माझ्या लोकांनो, त्या गाढवीने देवाचं ऐकलं, त्या गाढवीने देवाच्या दूताचा मान सन्मान केला. भले त्या संदेश त्याने केला नाही, भले त्या संदेश त्याने देवाचा जो सेवक आहे त्याने केला नाही, त्या गाढवीने केला. म्हणून येणाऱ्या नंतर जनरेशन मध्ये, येणाऱ्या नंतर टाइम मध्ये माझ्या लोकांनो, त्याच गाढवीचं एक पिल्लू एक ठिकाणी बांधून ठेवलं होतं. त्याच गाढवीच्या पिल्लाला प्रभूने सांगितलं, जा आणि त्या शिंगराला सोडून आणा. त्या शिंगरावरती कोणी बसलेलं नाहीये. त्या गाढवीला ज्या प्रभू येशूच्या दूताने झाला, त्या प्रभू येशूने त्याच्यावर स्वारून यरूशलेम मधून पूर्ण रस्त्यावरती जे घोष करत गेला. पण शास्त्री फरीसी जे सगळ्या ज्ञानामध्ये परिपूर्ण होते, माझ्या लोकांनो, प्रभू येशूने त्यांच्याकडे डुंकून पाहिलं नाही. The Balaam who was the prophet of God, the Balaam who was filled with all the knowledge, प्रभूने माझ्या लोकांनो, देवाच्या दूताने त्याच्याकडे नाही पाहिलं, पण त्या गाढवाकडे पाहिलं आणि गाढवाला पहिलं दर्शन दिलं. and then he gave the vision to the prophet. हालेलुया. नंतरच्या काळामध्ये माझ्या लोकांनो, प्रभूने अजून कोणाला निवडलं नाही, तर प्रभूने त्या गाढवालाच निवडलं. त्या शिंगरालाच निवडलं, की त्या शिंगरावरती बसूनच राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्या वाटेवरून चालत गेला. माझ्या लोकांनो, त्याने शास्त्री फरीसी जे स्वतःला पारंगत समजत होते, त्यांना नाही निवडलं, त्यांना उभं नाही केलं बाजूला, पण त्या ज्या नादान प्राणी आहे त्याला निवडलं, त्या गाढवाला निवडलं. आणि येणार दिवसामध्ये, इन दिस टाइम, इन युअर टाइम, इन माय टाइम, इन दिस टाइम, जे गाढवासारखे लोक समजतात, एक गाढवासारखे आहेत, यांना बुद्धी नाहीये, यांना प्रचार करता येत नाही, हे काय स्वतःच बायबल घेऊन सांगतात, आमच्याकडे डिग्री आहेत, आमच्याकडे थिओलॉजी आहे, आम्ही एवढ्या मोठ्या कॉलेजमधून शिकलेलो आहे, आमच्याकडे एवढी मोठी संस्था आहे. प्रभू त्यांच्याकडे बघणार नाहीये. पण अशाच गाढवासारख्या लोकांमध्ये ज्याच्यावर प्रभू बसला होता, आता त्या गाढवासारख्या लोकांमध्ये तो जा. हालेलुया. माझ्या लोकांना मध्ये बोला की माझा प्रभू माझ्यातून कार्य करणार आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस काय प्रचार करतात, एखादं वचन तुम्ही देवाला घेऊन चालतात, किंवा तुमचे नातेवाईक, तुमची सोसायटी, जर तुम्हाला हे लोक जरा 150 गाढवासारखे, डोंट यू बॉदर देम.
Don't you bother them. कारण की माझ्या लोकांनो, ज्यावेळेस प्रभू परत येणार आहे, त्यावेळेस प्रभू परत येणार आहे माझ्या लोकांनो. जसा पहिल्यांदा एंजल ऑफ द लॉर्ड त्याने प्रभू बालामाकडे नाही पण त्या गाढवाकडे पाहिलं. दुसऱ्यांदा प्रभूने येशू ज्या गाढवावरती स्वार होता त्याने शास्त्री पुरुषांकडे नाही त्या गाढवाला पाहिलं. तशाच रीतीने असो आता तिसऱ्यांदा येणार आहे माझ्या लोकांनो, इन द हेवन, इन द क्लाउड. त्यावेळेस तो अशा डिग्रीवाल्या लोकांकडे, फक्त नामांकित लोकांकडे नाही पाहणार आहे, जे फक्त बायबल फक्त जवळ घेऊन चालणार आहेत त्यांच्याकडे नाही पाहणार आहे, पण ज्यांच्यामध्ये तो आहे, ज्यांच्यामधून हे वचन कार्य करते, ज्यांच्यामधून तो स्वतःला प्रकट करते, त्यांना तो त्यांच्याकडे पाहणार आहे माझ्या लोकांना. हालेलुया. जसं त्या टायमाला त्या गाढवाचा सन्मान झाला, दुसऱ्यांदा त्या गाढवाचा सन्मान झाला. लोकांनी त्या गाढवासाठी माझ्या लोकांनो त्या शिंगरासाठी कपडे टाकले स्वतःचे की त्या गाढवाच्या पायाला पण रस्त्याची धूळ लागू नये. तशाच रीतीने माझ्या लोकांनो या गाढवासारख्या माणसांना, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसांना या जगाचे चटके बसू नये, नरकाची आगाचे चटके बसू नये म्हणून प्रभू आपल्याला अलगद उचलून घेऊन जाणार आहे. Hallelujah. Praise the Lord. Can I hear amen in your comment? Can I hear praise the Lord? Can I hear a thumbs up? Yes, माझा प्रभू माझ्यामध्ये कार्य करत आहे, माझा प्रभू मला बदलत आहे. येस, मी अपुरा आहे, मी अजून कमी आहे. हा काय सुधारला नाही, हा बालाम काय सुधारला नाही माझ्या लोकांनो. आणि म्हणून ज्या प्रभूचं दर्शन झालं ना, तो म्हटला काय म्हटला माझ्या लोकांनो, की प्रभूचं दर्शन झाल्यावरती तो म्हणतो की मला क्षमा कर, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. 9वं वचन जर तुम्ही वाचलं, ती गणनाचं पुस्तक, येस, गणनाच्या पुस्तकावरती असा तुम्ही गणनाच्या पुस्तकाचा 23वा अध्याय 9वं वचन ऐका माझ्या लोकांनो. बिफोर वी रीड 9वं वचन, 22वा अध्यायाचे काही वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे की बालाम त्याला काय म्हणाला. बालाम म्हणाला की तुझं दर्शन झाल्यानंतर मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, मला क्षमा कर, आणि आता तुझी इच्छा नाही तर मी काय करतो, परत जातो, मी परत जातो. हालेलुया. मी परत जातो. प्रभूने त्याला एकदा सांगितलंय ना, तू जा. प्रभू त्याला पहिलेच काय म्हटलं होतं, तू जाऊ नको. दॅट वॉज द फर्स्ट कमांडमेंट गिवन टू हिम. पण दॅट वॉज द परफेक्ट विल ऑफ गॉड. संदेशाने एक मेसेज प्रीच केला. इफ यू कॅन हिअर दिस मेसेज, गो थ्रू इट. तुमच्या जीवनासाठी हा तुम्हाला कळण्यासाठी खूप मदत होईल. अ परफेक्ट विल अँड अ परमिसिव्ह विल. अ परफेक्ट विल जो पहिल्यांदाच प्रभू सांगतो, दॅट इज अ परफेक्ट विल. द परफेक्ट विल फॉर बालाम was given by the angel of the Lord was you don't dare to go with them. तू त्यांच्यासोबत जाऊ नको. दॅट वॉज अ परफेक्ट विल. सेकंड, त्यांनी ऐकलं नाही म्हणून परमिसिव्ह विल. व्हॉट, की तू जा, काय करायचं मी तुला सांगेल त्यावेळेस. परफेक्ट विल फॉर लॉट, तू डोंगराकडे पळ काढ. डोंगराकडे पळ काढला नाही लॉटने. परमिसिव्ह विल, जोरकडे जातो, जा बाबा, सोरकडे जा. You have to know the perfect will for your life. तुमच्या जीवनासाठी देवाची प्राथमिक योजना काय आहे ते समजून घ्या. बट इफ यू कॉम्प्रोमाइज, देवाशी पहिल्याच वेळेस जर तुम्ही काय केलं, त्याला नाही जमणार, असं नाही जमणार, तसं नाही जमणार, देन प्रभू काय म्हणतो, ठीक आहे, तुझ्या मर्जीप्रमाणे कर. दॅट बिकम्स अ परमिसिव्ह विल ऑफ द लॉर्ड. हालेलुया. तर माझ्या लोकांनो, देवांच्या आता बालाम देवाच्या परमिसिव्ह विल मध्ये होता, की प्रभू म्हटलं जा तू, मी सांगतो तुला काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि मग माझ्या लोकांनो, बालाम बालाकाला भेटतो, बालाक त्याचं स्वागत करतो, आणि ते सगळं संभाषण त्यांचं आहे. आणि मग आता 23 अध्यायाकडे येऊया. आता बालाम आलाय कशाला, बालाकाकडे. व्हॉट इज द व्हेरी पर्पज. बालाकाने त्याला कशाला बोलवलं होतं, इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी. बालाम आलाय कशाला, इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी. आणि इस्रायल लोक आहे कोणाचे, परमेश्वर. तर ऐका 23वा अध्यायाचं पहिलंच वचन वाचूया. गणनाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि पहिलंच वचन आपण वाचूया. मग बालाम बालाकाला म्हणाला, माझ्यासाठी येथे 7 वेद्या बांध आणि माझ्यासाठी 7 गोरे व 7 मेंढे तयार ठेव. ओके, ठीक आहे. Now 7 is the number of completion.
7 इज अ नंबर ऑफ कम्प्लीट. 7 हा आकडा पूर्णतेचा आकडा आहे. आणि म्हणून देवाने इस्रायल लोकांना ज्यावेळेस अर्पण द्यायचं आहे त्यावेळेस 7 वेद्या बांधण्यास सांगितल्या होत्या. आणि बालामाला थोडी बालाकाच्या काय प्रथा माहिती आहे की बालाक तर मूर्तीपूजा होता, बालाक तर बाल देवाची पूजा करणारा होता. पण बालामा कार्य करण्यासाठी, देवाच्याच लोकांच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी, हालेलुया, देवाच्याच लोकांच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी तो देवाच्या सांगण्याप्रमाणे वेद्या बांधायला, देवाच्याच लोकांना शाप देण्यासाठी, देवाच्याच लोकांविरुद्ध कार्य करण्यासाठी देवाला पाहिजे असणाऱ्या वेद्या काय करतात, बालाकाला तयार करायला सांगत आहे. आणि मग बालाक पण ते तयार करत आहे. आणि मग बघा माझ्या लोकांना, सी 41 वचन मी वाचतो, 22 अध्यायाचं 41 वचन. सी ज्यावेळेस बालाक आणि बालाम भेटतो त्यावेळेस सकाळी बालाक बालामाला बालाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्रायल लोकांचा जवळचा पसारा पाहिला. व तेथून त्याने इस्रायल लोकांचा जवळचा पसारा पाहिला. बालाक आणि बालाम त्याला पहिले डोंगरावरती घेऊन गेला जिथे बाल देवताचं उंच. बालामाने या लोक जे दिसतात त्यांच्याकडे हात करून शाप द्यावा म्हणून त्याने त्या लोकांना दाखवलं. पण माझ्या लोकांनो, मग त्याने ते अर्पण केले, होमबली केले. बालाम परमेश्वराच्या दर्शनासाठी प्रार्थना करण्यास गेला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं शाप देऊ नको, आशीर्वाद दे. आणि मग त्याने येऊन आशीर्वाद दिला. ही पहिली वेळ झाली. दॅट वॉज द पिसगा. पिसगाच्या डोंगरावरती, पिसगाच्या टेकडीवरती, पिसगाच्या उंच स्थानावरती त्याने बालामाला नेलं. परत तिकडे 7 वेद्या तयार केल्या. परत ते 7 बैल आणि 7 व्हॉट वी से बुलक अँड ते कोकर, 7 गोरे 7 गोरे त्या 7 वेद्यांवरती अर्पिल्या. आणि परत त्याने त्या पिसगाच्या डोंगरावरतून इस्रायल लोकांना दाखवलं. टेल यू वी कॅन फाइंड दॅट वर्ड्स. ती ऐका. यावर बालाक बालामाला म्हणाला, तू माझ्याशी असा का वागलास? 11 वचन. माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला इथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वाद दिलास. त्याने म्हटले परमेश्वर. ओके, तर आता 13 वचन ऐका. या सिरीज 13 वचन. तर बालाक त्याला म्हणाला, चल माझ्या बरोबर दुसऱ्या ठिकाणी ये, तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील. परत तो त्यांना अशा ठिकाणी घेऊन चालला की तिथून त्याला इस्रायली लोक दिसतील. हा सारखं त्यांना इस्रायल लोकांना का दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बालाक बालामाला, की त्याला शाप द्यावा. पण फक्त शापच द्यावा का? वाय ही इज शोईंग इस्रायलाइट्स एव्हरी टाइम. हालेलुया. कारण की या गोष्टी ना माझ्या लोकांना या वचनामध्ये तुम्हाला नाही आढळणार. इफ यू कॅन रीड ना, यू कॅन, तुम्ही ते वाचलं ना तर तुम्ही ते फक्त सरसकट वाचत जाता. बट आय टेल यू बाय द इन्स्पिरेशन ऑफ द होली गोस्ट, बिटवीन द लाईन्स नाउ आय एम ट्राइंग टू टेल यू समथिंग. 2 ओळींच्या मध्ये काय आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जो संदेश त्या अद्भुत रीतीने प्रकट करतो आणि अद्भुत रीतीने परमेश्वर तुम्हालाही प्रकट करेल. इफ यू जस्ट ट्राय टू सीक द लॉर्ड. माय पीपल, प्रत्येक वेळेस हा बालाक बालामाला इस्रायल लोकांना का दाखवण्याचा प्रयत्न करतो? व्हॉट इज द रिझन? अरे बालाम तर इस्रायल लोकांमधलाच आहे. बालाम ज्या देवाची सेवा करतो त्याच देवाची इस्रायली लोक सेवा करत आहे. अरे त्यांना बघून त्याचं प्रेम उमडून येईल ना. त्याच्यावरती तुम्ही प्रेम करतात, जर त्याला तुम्ही खूप दिवसांनी पाहिलं तर तुमचं प्रेम उमडून येतं का नाही? तुमच्या हृदय भरून येतं का नाही? सो देन व्हॉट इज द रिझन की बालाम प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जात आहे इस्रायल लोकांना पाहण्यासाठी? वाय डू बालाक असं का करते की बालामाला घेऊन जाते?
का घेऊन जाते माझ्या लोकांना? ऐका, ज्यावेळेस बालाम त्यांना पाहतोय पिसगावरून आणि परत येतोय, आणि त्या परत येऊन परमेश्वरचा दूत, परमेश्वर तर सांगतो की या लोकांना शाप देऊ नको, त्यावेळेस ऐका की बालाम उत्तर काय देत आहे. त्या उत्तरामध्ये तुम्हाला त्याचं रिझन सापडेल. 21 वचन. यावेळेस आता काव्याच्या रूपामध्ये तो काय करते, उत्तर देते बालाकाला. बालाम ऐका 11 वचन. सॉरी 21 वचन. 21. त्याने याकोबात अनिती पाहिली नाही, त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाही. त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर आहे, राजघोष त्याच्यामध्ये होत आहे. हालेलुया. पहिलंच वचनामध्ये तुम्हाला ते उत्तर पडेल. व्हॉट इट इज? त्याने याकोबात अनिती पाहिली नाही. नाव माय पीपल, बालामाला इस्रायल लोकांच्या सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या. सगळ्या गोष्टी काय होत्या? ठाऊक होत्या. आणि मुद्दाम तो त्याला अशा टेकडीवरून घेऊन जाते की इस्रायल लोक त्याला दिसतील, आणि ज्यावेळेस त्याला दिसतील त्यांच्यामध्ये काहीतरी अनिती दिसेल का, की त्या अनितीला बघून हा बालाम परमेश्वरासमोर जाऊन तर तसे करते, यांना तू शाप दे. हालेलुया. म्हणून माझ्या लोकांनो, प्रत्येक वेळेस बालामाला घेऊन जातोय की बालाम काहीतरी बघेल त्यांच्यामध्ये जे अनिती आहे, चांगलं बघण्यासाठी नाही, अनिती बघण्यासाठी बालामाला तो बाला घेऊन जात होता. काय म्हटला? ज्याला देवाने लोकांना जाऊन संदेश दे. योना जा आणि माझ्या लोकांना काय दे? संदेश दे. योना काय म्हटला? निनवे शहर एकदम बेकार शहर आहे, निनवे शहर सगळं पापाने भरलेलं शहर आहे, तिथे जाऊन प्रचार होऊन काय फायदा नाही. ते अनितीने भरलेले लोक आहे, ते अनितीने भरलेले लोक. देवापा यांना शाप तू दे. तो नंतर वाट काय बघत बसला की या लोकांवरती पश्चातापाचा आत्मा नाही, पण अग्नी उतरून येईल. कारण की त्याला माहिती होतं की अनिती परमेश्वराला चालत नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळेस बालाम ज्या वेळेस गेला ना, त्या लोकांमध्ये काय अनिती दिसते काय? अरे पण माझ्या लोकांना बालाक विसरला की परमेश्वराचं रक्त त्यांच्यावरती आहे, परमेश्वराचं आश्रय त्यांच्यावरती, जरी ते पाप करणारे आहेत. ते माझे लोक, इस्रायल लोक तर कुरकुर करतच आले होते ना इथपर्यंत. इस्रायल लोक तर पापच करत आले होते ना. इस्रायल लोक कुठे परफेक्ट नव्हतेच आतापर्यंत. विश्वासाचं लंगडेपणा तर ते स्वतःला सावरून उभारून स्ट्रॉंग बनत चालले होते. दे वर नॉट परफेक्ट एट ऑल. पण माझ्या लोकांनो, त्यांच्या जवळ तर काय होतं, तर त्यांच्या जवळ मेघस्तंभ अग्निस्तंभ होता. बालाकाला ठाऊक नव्हतं, अरे त्यांच्याजवळ मेघस्तंभ अग्निस्तंभ आहे. बालाकाला ठाऊक नव्हतं की त्यांच्या जवळ तो पितळेचा साप आहे, ज्याच्याद्वारे त्यांना पश्चाताप प्राप्त होतं. बालाकाला ठाऊक नव्हतं की त्यांच्यासाठी तो मेंढरू आहे, ते कोकरू आहे, ज्याच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वर त्यांना क्षमा करतो. हालेलुया. माझ्या लोकांनो, मोर ओव्हर अजून तुम्हाला सांगायचं राहिलं तर बघा माझ्या लोकांनो, 9व्या वचनामध्ये 23वा अध्याय 9वं वचन. इस्रायली लोक जरी पाप करणारे होते, इस्रायली लोक जरी कुरकुर करणारे होते, इस्रायली लोक जरी अशा काही गोष्टी करत होते जे परमेश्वर पसंत नाही, तरी पण 9वं वचन काय सांगतं? 23वा अध्याय 9वं वचन की इस्रायली लोक होते तरी कसे. बघा ऐका. डोंगर माथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे. पहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणित नाही. हालेलुया. माझ्या लोकांनो, सी इस्रायल राष्ट्रच आहे. सगळ्या राष्ट्रापासून ते स्वतःला काय करत आहे? अलिप्त ठेवत आहे. ते पहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणित नाही. दे डोंट count themselves as a part of other nations. ते दुसऱ्या राष्ट्रांसोबत संबंध ठेवत नाही, सोयरीक ठेवत नाही. का? कारण की परमेश्वराच्या विरुद्ध ते आहे, ते स्वतःला अलिप्त ठेवतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून ते वेगळे केलेले होते. आज तुम्ही जाणून घ्या माझ्या लोकांनो, चर्च इज बीइंग कॉल्ड आउट, द चर्च इज बीइंग सेपरेटेड. जे विश्वासणारे ते चर्च ते सेपरेट केलेले आहेत.
ते वेगळे केलेले आहेत. ते जगासोबत एक होऊ शकत नाही. ते अलिप्त राहणारे आहेत. जसं हे राष्ट्र स्वतःला अलिप्त ठेवणार आहे, तसंच चर्च स्वतःला अलिप्त ठेवणार आहे. हालेलुया. हालेलुया. ते स्वतः अलिप्त ठेवणार आहे. ओ माझ्या लोकांनो, इस्रायलकडे कुठे घरदार होते? इस्रायलकडे कुठे घरदार होते? इस्रायलकडे कुठे माओबासारखे मोठमोठे राजासन होते? इस्रायलकडे कुठे राजा होता? बाकीच्या राष्ट्रांसारखा कुठे राजा होता इस्रायलांकडे? माझ्या लोकांनो, त्यांना स्वतःचं घर नव्हतं, स्वतःचं दार नव्हतं. हालेलुया. आणि मोआब, ज्याच्याजवळ स्वतःचा राजा आहे, ज्याच्याजवळ स्वतःचं राजाधीश म्हणजे राजमहल आहे, ज्यांच्याजवळ स्वतःच्या सर्व गोष्टी आहेत. हालेलुया. हालेलुया. आज जसं त्या काळामध्ये इस्रायल जवळ काही नव्हतं राहण्यासाठी, छोट्या छोट्या तंबूमध्ये राहत होते, प्रवास करत होते. आणि मोआब ज्यांच्याकडे सर्व होतं त्यांच्याकडे, तशाच रीतीने आज चर्चची परिस्थिती नाहीये का? Amen. तशाच रीतीने आज चर्चची परिस्थिती नाहीये का? त्यांच्याजवळ मोठे मोठे चर्चेस नाहीये हो. त्यांच्याजवळ मोठे मोठे पास्टर, बिशप, आर्क बिशप नाहीये त्यांच्याकडे. ते छोटस मेंढरू आहे, ते छोटस कळप आहे, ते छोटेसे थोडेसे लोक आहे. पण प्रभू म्हणतो, अरे त्या मोठ्या इमारतीकडे पाहू नको. त्या मोठ्या इमारतीची तुला गरज नाहीये. त्या मोठ्या अजून कोणत्या पास्टरवरती अजून दुसऱ्या पास्टरच्या वरती दुसऱ्या पास्टरच्या वरती दुसरा बिशपच्या वरती दुसरा बिशप आणि आर्क बिशपची गरज नाहीये तुला. जो मेंढपाळ मी तुला दिलाय तो बास आहे तुझ्यासाठी. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आणि मी तुझा राजा आहे. Amen. मी तुझा राजा आहे. ओ तुला घर, मोठं चर्च नाहीये, मोठी इमारत नाहीये, मोठी तुझी संस्था नाहीये, मोठं तुझा पसारा नाहीये, काळजी करू नकोस. अरे माझ्या लोकांनो, चर्च जे आज देवाचे निवडलेले त्या इस्रायलांसोबत पण नव्हतं, आज चर्चकडे पण तसं नसणार आहे. खूप वेळेस माय पीपल, आय टेल यू, स्पेशली द बिलीव्हर चर्च लोकांची परिस्थिती कशी होते माहितीये का? ते आमच्या बाजूला ब्रदर राहतात, ते किती मोठ्या चर्च मध्ये जातात आणि ते अजून दुसरे सिस्टर त्यांचं चर्च किती मोठं आहे. त्यांचे पास्टर असे राहतात, असा ड्रेस घालतात, तसा ड्रेस घालतात. त्यांच्या चर्च मध्ये किती असा क्रॉस लावलेला आहे, त्यांची बिल्डिंगचा आकार असा आहे. तसं आपल्याला पण पाहिजे, तसं आपल्याला पण पाहिजे. माझ्या लोकांनो, बाबाकडे सगळं होतं, सगळ्या रूल्स रेग्युलेशन सगळ्या होते त्यांच्याकडे, पण काय नव्हतं तर परमेश्वराचा हात नव्हता त्यांच्यावरती. Amen. Amen. आणि हे ज्यांच्याजवळ घरदार नाहीये, जे तंबू मध्ये राहणार होते, जे छोटासा कळप होता, त्यांच्याजवळ काही नव्हतं, पण जे त्यांच्याकडे होतं तो परमेश्वराचा हात त्यांच्यावरती होता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अजून कोणी नव्हतं तर तो त्याच इस्रायलांचा भाऊबंद होता. म्हणून माझ्या लोकांनो, जे आज तुमच्याजवळ चर्च नसेल, तुमचं चर्च छोटा असेल, तुमचं पास्टरला जास्त कोणी ओळखत नसेल, तुमचा पास्टर छोटासा असेल, डोंट यू वरी, डोंट यू केअर. I'll just tell, stand by your church. Amen. Stand by your pastor. तुमच्या पास्टर सोबत उभे राहा, तुमच्या चर्च सोबत उभे राहा. कारण की माझ्या लोकांनो, तुम्ही आणि तुमचं चर्च देवाने निवडलेलं आहे. ते मोठ्या बिल्डिंग मध्ये नाहीये, ते मोठ्या इमारतींमध्ये नाहीये, मोठ्या सगळ्या संस्था त्यांच्या जवळ नाहीये, पण ते छोटस चर्च जसं इस्रायलांचं होतं तसं तुमचं चर्च देवाने निवडलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. जरी तुमच्याकडे स्वतःची बिल्डिंग नाहीये, जरी स्वतःचं अजून काय नाहीये, डोंट यू कॅरी. तुमच्याजवळ जे आहे ते पुरे आहे माझ्या लोकांनो. जो परमेश्वर आहे तुमच्यासोबत, दॅट इज ऑल व्हॉट यू नीड. फक्त तुम्हाला जर काही पाहिजे तर तो परमेश्वर पाहिजे. त्या डिसिजनला धरून राहा, त्या निर्णयाला धरून राहा माझ्या लोकांनो. हालेलुया. Hallelujah. हे अजून कोण नव्हते, त्यांचे भाऊबंदच होते. चर्चचेच भाऊबंद अजून दुसरे काही चर्चेस म्हणून बघताल तुम्ही. God says in Revelation 18:4, come out of it. प्रकटीकरणाच्या 18व्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो, बाहेर आहे त्याच्यामधून, बाहेर आहे त्याच्यामधून.
हालेलुया. कारण की मी तुला अलिप्त राहण्यासाठी बनवलेलं आहे. हे राष्ट्र अलिप्त राहण्यासाठी बनवलं आहे. ते परराष्ट्रासारखं बनणार नाहीये. ते बाकीच्या राष्ट्रामध्ये स्वतःला गणित नाही. आमेन. Amen. आणि म्हणून माझ्या लोकांनो, स्वतःच कंपॅरिझन दुसऱ्या अजून कोणत्या चर्च सोबत करू नका. स्वतः देवाने जे तुम्हाला चर्च दिलंय ना, तुमच्या चर्च सोबत तुम्ही राहा. देवाने जो पास्टर दिला, तुमच्या पास्टरची कमतरता तुम्ही नका काढत बसू. तुमच्या पास्टरची कमी गड्डे नका करत बसू तुम्ही. जस्ट बी विथ युअर पास्टर, स्टँड बाय युअर पास्टर. तुमच्या पास्टरला तुमची गरज आहे. तुमच्या पास्टरला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमच्या चर्चला तुमच्या सपोर्टची गरज आहे. का? कारण की देवाने तो भाग तुम्हाला त्या चर्चमध्ये त्या पास्टर सोबत ठेवलेला आहे. इन द लास्ट मीटिंग जी आमची रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये खेमानीला झाली, आय सेड वन थिंग माय पीपल. प्रत्येकाला प्रचार करण्याचा रोल नाही दिला देवाने. प्रत्येकाला काहीतरी रोल देवाने दिलेला आहे. तो रोल त्या पास्टर सोबत राहून करण्याचा आहे. तो रोल त्या चर्च मध्ये करण्याचा आहे. मग तो रोल झाडू मारण्याचा का असाना, तो रोल सतरंजी टाकण्याचा का असाना, तो रोल काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स सगळं सेट करण्याचा का असाना, किंवा तो रोल चर्च स्वच्छ ठेवण्याचा का असाना. सगळे जर प्रचार करतील तर चर्च कोण स्वच्छ ठेवेल? सगळे जर चर्च स्वच्छ करतील तर मग सतांचे कोण टाकणार? सगळे सतांचे टाकणार तर मग माईक आणि सगळे अरेंजमेंट कोण करणार? कोण? सगळे तेच करणार, सगळे प्रचार कोण करणार? सगळेच प्रचार करणार तर मग बाकीच्या गोष्टी कोण करणार? नो. तुमच्या चर्चमध्ये तुमच्या पास्टर सोबत तुम्हाला देवाने एक रोल दिलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे बसायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे राहायचंय. ते काम करणं माझ्या लोकांनो सगळ्यात प्रसन्न करणारा होईल तर तो परमेश्वर होईल. ते काम करून सगळ्यात आनंद जर कोणाला भेटेल तर त्या परमेश्वरला आनंद होईल. कारण की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने तिचं काम चोख केलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून माझ्या लोकांनो, इस्रायली लोक जरी कमी होते तरी परमेश्वर त्यांच्या सोबत होता. इवन इन द चर्च, आज या चर्च मध्ये पण, शेवटच्या या काळामध्ये पण, वी आर नॉट परफेक्ट. आपण खूप अशी परफेक्ट नाही बनलेलो आहोत. येस, वी आर इन अ प्रोसेस टू कम टू परफेक्शन. आपण परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कुठेतरी आपण कमी पडतो, कुठेतरी आम्ही खाली पडतो, कुठेतरी कमजोर पडतो, कुठेतरी अशक्त पडतो. इट हॅपन्स, राईट? इट हॅपन्स. तुमच्यावरती जे आहे ना ते बाकीच्यांवरती नाही. तुमच्यावरती येशूचं रक्त आहे. हालेलुया. तुमच्यावरती येशूची प्रीती आहे. तुमच्यावरती येशूचा कृपा, येशूचा अनुग्रह आहे. ते बाकीच्यांवरती नाहीये. बाकीचे आणि तुम्ही बिलीवर्स पण असं पाप करतात. बाकीचे पाप करतात, बाकीच्या चर्चचे पाप करतात, बाकीच्या जगाचे पाप करतात. जगाचे तर नकाच बघा, कारण ते देवाला ओळखत नाही. बाकीच्या चर्चचे पाप करतात, तुम्ही पाप करतात. पण तुमच्यामध्ये आणि जी बॉर्न अगेन झालेल्या बिलीवरच्या पाप करण्यामध्ये आणि जो फक्त नावासाठी ख्रिश्चन आहे त्याच्या पाप करण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो येशूला ओळखतो तरी पण चुकून पाप करतो, तो पाप करण्यासाठी करत नाही, तो पाप चुकून करतो. तो पाप करण्यासाठी पाप करण्यासाठी त्याच्याकडे पळत नाही. पाप होऊ नये म्हणून त्याच्या विरुद्ध पळणारा तो बिलीवर आहे. तो पाप करण्यामध्ये आनंद करत नाही, तो पाप करण्यामध्ये आनंद करतो, असा तो बिलीवर आहे. आणि म्हणून त्या बिलीवर वरती येशूचं रक्त आहे. आणि येशूच्या रक्त ज्याच्यावरती आहे, परमेश्वर त्याला अधार्मिक बघत नाही, परमेश्वर त्याला अनितीमध्ये बघत नाही, परमेश्वर त्याला पापामध्ये बघत नाही. परमेश्वर त्याला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेला पाहतो. आणि म्हणून बालाम ज्यावेळेस इस्रायल लोकांना पाहतो, त्या इस्रायल लोकांचे पाप त्याला दिसत नाही, तर तो म्हणतो, हे याकोबाचे वंशज अनिती मी त्यांच्यामध्ये पाहिलेली नाहीये. हालेलुया. मी याकोबात अनिती पाहिली नाही. अरे पाहणार तरी कुठून? सर्प, पितळेचा सर्प त्यांच्यावरती आहे, जो येशू ख्रिस्ताचा बलिदान करण्याचं दर्शक आहे. द पिलर ऑफ क्लाउड अँड द पिलर ऑफ फायर इज देअर अपॉन देम. माझ्या लोकांना चर्च सोबत तेच येशूचं रक्त आहे. तुम्हाला आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, देव पित्याच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी ते रक्त आज आपल्यावरती आहे. त्या रक्तामध्ये राहणं गरजेचं आहे माझ्या लोकांना. हालेलुया. आणि म्हणून माझ्या लोकांनो, बाला चिडला ना दुसऱ्यांदा पण आल्यावरती, ठीक आहे मी तिसऱ्यांदा तुला घेऊन जातो, तिसऱ्यांदा मी तुला घेऊन जातो,
ऑन द माउंटेन ऑफ पोर नावाच्या डोंगरावरती तो म्हणतो, तिकडं मी तुला घेऊन जातो. कदाचित 23वा अध्याय 27व वचन, कदाचित परमेश्वराला योग्य वाटेल तिकडनं या लोकांना शाप देण्यासाठी. हालेलुया. मग बालामाला म्हणाला, आता चल, मी तुला दुसऱ्या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरिता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल. Amen. हालेलुया. Hallelujah. मग त्याने त्याला पौर डोंगराच्या माथ्यावरती नेले. माय पीपल, ज्या वेळेस एकदाच बालामाने ओळखलं परमेश्वर यांना शाप देत नाही, आशीर्वाद देतोय, दुसऱ्यांदा जाण्याची गरज होती का? पहिल्यांदा पण म्हटला जाऊ नको तरी गेला. आता पहिल्यांदाच देवाने ज्यावेळेस आशीर्वाद दिला तरी पण दुसऱ्यांदा हा पिसगाच्या डोंगरावरती गेला. इथूनही देवाने त्याला काय दिला? लोकांना आशीर्वाद देण्यास सांगितला. तिसऱ्यांदा ज्यावेळेस तो पौर डोंगरावरती जातोय, तिथे पण तो त्याला वेदी बांधवायला सांगतोय. तिथे पण तो 7 वेद्या, 7 बोलक, 7 गोरे अर्पण करण्यासाठी सांगतो आणि ते अर्पण करतो. आता तो परमेश्वराचं दर्शन बघण्यासाठी जाणार, तर तो म्हणतो, अरे बाबा, ऑलरेडी देवाने त्यांना 2 वेळेस आशीर्वाद केलाय, मी आता तिकडं जाणं योग्य नाहीये. मी देवाला तिथं विचारतोय काय? मी देवाला आता शकून विचारणं योग्य नाहीये. 24वा अध्यायाच्या पहिल्याच प्रश्न तुम्ही वाचू शकता की मी आता देवाकडे शकून विचारण्यास जाण्यास योग्य नाही, कारण की देवाने ऑलरेडी याला 2दा आशीर्वाद दिलेला आहे. तिसऱ्यांदा विचारण्याची गरज नाहीये. सी, दिस इज अ थॉट ऑफ मॅन. तो 2दा आशीर्वाद दिल्यानंतर तिसऱ्यांदा परमेश्वराकडे जातच नाही विचारायला. कशाला जायचं? परमेश्वराने 2दा ऑलरेडी आशीर्वाद दिलाय ना, मग तिसऱ्यांदा पण आशीर्वादच देणार आहे. म्हणून तो काय म्हणतो की बाबा परमेश्वराकडे दर्शन मागायला नको आता, की परमेश्वराचं काय मन आहे. पण माझ्या लोकांना, when God has decided to confirm it, the man cannot stop it. And the confirmation of God stands with number 3. Amen. Oh, glory. The confirmation of God stands with number 3. बालामाने अर्पण केल्यानंतर डिसाइड केलं मी जाणार नाही परमेश्वराकडे. Hallelujah. He's a man of God. He is a prophet. त्याने ऑलरेडी देवाकडनं 2 वेळेस ऐकल्यानंतर तिसऱ्यांदा तो म्हणतो जाणे काही जरूरत नाहीये. माझ्या लोकांना देवाने ठरवलंय की माझ्या लोकांविरुद्ध उभा राहणाऱ्या बालाका, माझ्या लोकांविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या बालाका, माझ्या लोकांविरुद्ध सगळे अनितीचे प्लॅन्स करणारे लोकांनो, थांब. तिकडे बालाम जात नव्हता, पण बायबल सेज, माझ्या लोकांनो ऐका, दुसऱ्या वचनामध्ये बालामाने दृष्टी वर करून पाहिले. पहिलं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. ऐका, 24वा अध्यायाचं पहिलंच वचन आपण वाचूया. इस्रायलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बालामाने पाहिले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहण्यास गेला नाही. याचा अर्थ काय? की तो परमेश्वराचं दर्शन पाहण्यास गेला नाही. तो म्हटला ऑलरेडी देवाने 2दा आशीर्वाद केलाय, तिसऱ्यांदा पण आशीर्वाद देईल, जायला नको. तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बालामाने दृष्टी वर करून पाहिले, तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहे असे त्याला दिसले. आणि देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरला. हालेलुया. If you are not coming, then I am coming to confirm my words. हालेलुया. बालामा, तू नाही येतेस का? हरकत नाही, मी तुझ्यावरती येतो. देवाच्या आत्म्याने बालामावरती झडप घातली आणि परत बालामा आत्म्याने संचरित होऊन बालामाच्या मुखातून बालाकासमोर इस्रायलासाठी आशीर्वाद निघू लागले. Amen. First, second and third time. प्रत्येक वेळेस जेव्हा परमेश्वर 3 याच्यामध्ये कार्य करतो, इट इज अ साइन ऑफ कन्फर्मेशन. इट इज अ साइन ऑफ कंप्लीशन. 3 हा आकडा पूर्णतेचा आकडा आहे. 7 हा आकडा पूर्णतेचा आकडा आहे. गॉड इज अ बिग मॅथमॅटिशियन. परमेश्वर एक मोठा गणितज्ञ आहे. हालेलुया.
and he does everything in a very particular pattern. आणि म्हणून तिसऱ्यांदा जेव्हा बालाम नाही गेला ना, परमेश्वर त्याच्याकडे आला आणि तिसऱ्यांदा त्याच्या मुखातून त्याने कबूल करून घेतलं हे लोक आशीर्वाद दे आणि आशीर्वादच दे या लोकांना. आमेन. हालेलुया. आणि मग माझ्या लोकांना तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला ना, त्यावेळेस त्यांनी गाणंच चालू केलं. मग Hallelujah. When the third time when he started blessing them, त्यावेळेस आत्मा संचरित झाल्यावरती तो काय शांतच बसेना. याच्यावर पवित्र आत्मा येतो ना, तो शांत नाही बसू शकत ना. मग त्याच्या मुखातून देवाचा गायनाच्या रूपातून, काव्याच्या रूपातून इस्रायलासाठी आशीर्वाद निघू लागले. वंशाप्रमाणे आशीर्वाद निघू लागले. जे जे ते करणारे त्याच्यासाठी आशीर्वाद निघू लागले. माझ्या लोकांनो, इस्रायलसाठी त्याच्या मुखातून प्रत्येक वंशासाठी तो कशा रीतीने सगळ्या राष्ट्रांना कुचलून पुढे जाणार आणि ते हासिल करणारे हे काव्याच्या रूपात तो घोषित करू लागला. आणि मग ज्यावेळेस तो घोषित करू लागून सगळं झालं, त्यावेळेस बालाक चिडला. बालाकाचं डोकं फिरलं आणि बालाक म्हटला, काय म्हटला? बालामा निघीकडनं, बालामा निघीकडनं. कारण की मी तुला या लोकांना शाप देण्यासाठी बोलवलं होतं, पण तू शाप देण्याच्या बदली यांना तो आशीर्वाद देते. मी तुला मोठी संपत्ती देण्याचा विचार केला होता, मी तुला सोने रुपये तुला देण्याचा विचार केला होता, पण तू ज्या सगळ्या संपत्ती, सगळ्या आशीर्वादाच्या आड तुझा परमेश्वर आलेला आहे. हालेलुया. ते माझ्या लोकांना 11 वर्ष, तेव्हा तू इथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा. तुझा मोठा सन्मान करेल असं मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आलाय. परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आलाय. माय पीपल, बालाक संपत्ती घेण्याच्या दृष्टीने निघाला होता. बालाकाकडनं मोठेपण मिळवण्याच्या दृष्टीने निघाला होता. पण माझ्या लोकांना, जो बालाम निघाला होता आणि जो बालाम उत्तर देतो, याच्यामध्ये फरक आहे. When you stand in the presence of the Lord and come back from the presence of the Lord, you are an anointed one. When you sit in the presence of the Lord and when you come from the presence of the Lord, you are an anointed one. Hallelujah. देवाचा अभिषेक तुमच्यावरती असतो. देवाचा अभिषेक तुमच्यावरती असतो. आणि मग प्रत्येक तिन्ही वेळेस माझ्या लोकांनो, ज्या वेळेस हा बालाम जो देवाचं वचन विसरून गेला होता, जो धूर्त झाला होता, ज्याला एंजल ऑफ द लॉर्ड दिसत नव्हतं, ज्याला गाढवाला दिसत होता पण या माणसाला दिसत नव्हता, तो जो माणूस होता, तो ज्यास परमेश्वराचं दर्शन बघायला गेला उत्तर घेण्यासाठी, त्यावेळेस परमेश्वराने त्याच्यावर अभिषेक केला, त्याच्या सामर्थ्याने भरलं. आणि येणारा बालाक हा लोभी बालाक नव्हता, पण अभिषेकित बालाक. आणि मग बायबल सांगतं की तो म्हणतो, अरे मी तर सांगितलं होतं बाबा, मी परमेश्वराविरुद्ध काही बोलू शकत नाही, मी परमेश्वराविरुद्ध एक शब्दही बोलणार नाही. मी तुझ्या सेवकांना पहिले सांगितलं होतं, तुझ्या सरदारांना मी पहिले सांगितलं होतं, मला बालाकाने घर भरून सोनं दिलं तरी पण मी परमेश्वराविरुद्ध काय बोलू शकत नाही. हालेलुया. म्हणून बालाक त्याला सांगतो, तू इकडनं निघून जाता. आणि बायबल सांगतं 24व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये, ज्यावेळेस सर्व आशीर्वाद बालाम काव्याच्या रूपामध्ये घोषित करतो, बायबल सांगतं 25व्या वचनामध्ये, तेव्हा बालाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला. हालेलुया. म्हणजे बालाम त्याच्या वाटेला, बालाक त्याच्या वाटेला, इस्रायल लोक त्यांच्या ठिकाणी, सगळे आता सेपरेट झाले. Now listen carefully. I'm coming to a very important point. म्हणजे बालामाने काही पाप केलं का? मग बालाम परमेश्वराच्या विरुद्ध बोलला का? Can I see your comment now? My people, I want to see your comments and I will check it later. मला तुमच्या कमेंट्स आता ऐकायला भेटतील का? मी त्यानंतर चेक करेल. Can I see your comment now? बालाकडे गेला खरा, पण बालामाने काही पाप केलं का?
बालाम परमेश्वराच्या विरुद्ध बोलला का? येस ऑर नो? प्लीज टाइप आउट इन द कमेंट्स. 30 seconds. 30 seconds. Please type out. I want to hear that. I want to see that. Can we see the comments? Are we getting the comments? No? Please type out comments, my people. I want to see that comments. Only one comment. माझ्या लोकांना प्लीज टाईप करा की ज्या वेळेस बालाम तिथून निघून गेला, बालाकाही तिथून निघून गेला, आता बालाम परत त्याच्या घरी आलाय, बालाकाकडे जाऊन मग बालामाने परमेश्वराविरुद्ध काम केलं का, हो की नाही? आर वी गेटिंग कमेंट्स? ओनली दोन, फक्त दोन कमेंट्स. व्हॉट आर द कमेंट्स? No, but he should have asked for decision. Okay. Who's that? Okay, Sister Ashwin is saying कि No, no, but he should have but asked he for should had asked for the decision. decision from the Lord. Okay. Yes. Okay. We can have any another comment. अजून कोणतं comment आहे आपल्याला? No. No comment. Please type out comments. See, there is nothing. What you feel, I just want to hear that. मला तुमच्याकडनं काय पाहिजे? बालाम तिकडून निघून गेला, परमेश्वर विरुद्ध तो काय बोलला नाही, मग त्याने चूक केलं का बरोबर केलं? प्लीज, आय वॉन्ट टू हिअर युअर कमेंट्स. येस ऑर नो? त्यांनी चूक केली असेल तर येस लिहा, चूक नाही केली असेल तर नो लिहा. Are we having any more? People are getting scared when you type on the. Okay, now let me tell you. Okay, God bless you, Sister Ashwin. God bless you. बालाम तिकडनं निघून गेला ना. मग तो परमेश्वराच्या नजरेमध्ये बरोबर आहे का दोषी आहे? परमेश्वराच्या नजरेमध्ये बरोबर आहे का दोषी आहे? लेट्स गो टू द बुक ऑफ रेव्हेलेशन. प्रगटीकरणाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जाऊया. Am I watching? Am I watching? लोक तुम्ही शेअर करू शकत असाल तर प्लीज शेअर करा माझ्या लोकांना. यू विल नॉट गेट टू हिअर दिस एनिवेअर एल्स. खूप कमी ठिकाणी तुम्हाला या गोष्टी ऐकायला भेटतील. तुम्ही जर शेअर करू शकत असाल तर प्लीज शेअर आउट द लिंक. प्लीज शेअर द लिंक. दुसरा अध्याय परगम मंडळी बद्दल परमेश्वर सांगत आहे. परगम मंडळी बद्दल परमेश्वर सांगत आहे. परमेश्वर त्यांना सांगत आहे आणि परमेश्वर त्यांची स्तुती करत आहे. बिकॉज पारगमस इज अ सीट ऑफ सेटन. आणि परमेश्वर त्यांची सगळी स्तुती करत आहे, त्यांना आनंद देत आहे, त्यांना प्रोत्साहन देत आहे. पण 14व्या वचनामध्ये आपण घेऊया. 14व्या वचनामध्ये ओके. तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त झाले आहे. आता तो परगम मंडळी सांगत आहे. कोण सांगत आहे? परगम मंडळी कोण सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कारण की जे दूत जो दर्शन योहानाला प्राप्त झालंय ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त परगम मंडळीला सांगत आहे या सर्व गोष्टी. आणि प्रभू येशू ख्रिस्त परगम मंडळीकडे म्हणजे थर्ड एज कडे ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस तो म्हणतो की मला तुला काहीतरी दोष लावणे आहे. ओके. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. सी, बलामाच्या चालणाऱ्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्याकडे आहेत. बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्याकडे आहेत. ओके. त्याने मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व झारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. हे कुठे लिहिले बायबलमध्ये? कॅन यू फाइंड? आपण वाचलं सगळं 22, 23, 24 अध्याय. हे कोण बोलतंय? कोण माणूस नाही बोलतंय, कोण संदेश नाही बोलतंय. द लॉर्ड जीसस क्राइस्ट
in the Revelation, John is speaking about the Pergamos church, the third church age, whose prophet, whose messenger was Martin. Hallelujah. Whose messenger was Martin. त्या चर्चला परमेश्वर काय सांगत आहे योहानाला की बालामाचं शिक्षण बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. बालामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक आहे. त्याने मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. Where is it written in the Bible? बायबलमध्ये कुठे दिलेलं आहे असं? कारण की आता बालाम तर त्याच्या घरी निघून गेला ना. पहिला वेळ झाला, दुसरा वेळ झाला, तिसरा वेळ झाला, 3 वेळेस त्याने इस्रायलांना आशीर्वाद दिले ना. आणि मग तो निघून गेला त्याच्या घरी, बालाक त्याच्या घरी निघून गेला. मग प्रभू येशू या वचनामध्ये बालामाला दोष का लावत आहे? प्रभू येशू बालामाला दोषी का ठरवत आहे माझ्या लोकांना? व्हॉट इज द रिझन? आणि दोष असा काय की त्याने इस्रायल लोकांना मूर्ती समोर ठेवणारे नैवेद्य खाण्यास भाग पाडले. इनफॅक्ट अजून काय जार कर्म म्हणजे व्यभिचार करण्यास, जार कर्म करण्यास, मूर्ती समोर ठेवलेले नैवेद्य खाण्यास इस्रायल लोकांना भाग पाडले. इस्रायलांच्या संतानांपुढे ठेवण्यास बालकाला शिकविले. हालेलुया. बालकाला शिकविले. तिन्ही वेळेस तू त्यांना आशीर्वाद दिलेस. कम बॅक टू द बुक ऑफ नंबर्स. गणनाच्या पुस्तकाकडे या परत. तिन्ही वेळेस तू त्यांना आशीर्वाद दिलेस. तिन्ही वेळेस तू त्यांना आशीर्वाद दिलेस. अरे हे लोक येऊन आता मला मारून टाकतील. तू काहीतरी मला आता मार्ग सांग. काहीतरी मला मार्ग सांग की मी या लोकांवरती वर्चस्व करेल. काहीतरी जाता जाता मला आयडिया देऊन जा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Can you please rejoin the meeting again? Can you please reshare the meeting again? Hallelujah. पुन्हा एकदा जॉईन करताल का? माझी प्लीज नम्रतेची विनंती आहे तुम्हाला. प्लीज रिजॉइन द मीटिंग, रिशेअर द मीटिंग. पुन्हा एकदा परत सगळ्यांना शेअर करा. कारण की आपण इतक्या इम्पॉर्टंट पॉइंटला येऊन, इम्पॉर्टंट स्टेजला येऊन थांबलो. And the meeting got disconnected. This is how the struggle is going to be. Hallelujah. It's not going to be so smooth, so easy. If you have a force from this side, there has got to be a force from that side. तुम्ही या साईडने जोर लावणार तर तिकडनं काहीतरी जोर येणार आहे. Amen. आणि म्हणून प्लीज रिजॉइन द मीटिंग. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज रिजॉइन द मीटिंग. शेअर करा लवकर. तर आपण या पॉइंटवरती पाहत होतो माझ्या लोकांनो. बालाम तिकडनं निघून गेला तरी परमेश्वर त्याला दोष देत आहे परगम मंडळीमध्ये. का दोष देत आहे? याच कारण की बालाम निघून जात असताना जाता जाता बालाकाला शिकून जातोय. या लोकांना कुणी मारू शकत नाही. या लोकांवरती कोणाचा हात चालू शकत नाही. हे लोकच यांना बर्बाद करू शकतात. हे लोकच स्वतःला बर्बाद करू शकतात. त्यांना दुसरा कोणी बर्बाद नाही करू शकत. दुसरा कोणी त्यांना मारू नाही शकत. ते स्वतःच्याच गोष्टीने स्वतःला मारू शकतात. दुसरा कोणता व्यक्ती येऊन त्यांना मारू शकत नाही, कारण की त्यांच्यावरती परमेश्वराचा हात आहे. पण त्यांनी जर असं काहीतरी काम केलं, ऐसी बात है क्या? या लोकांना आपण नाही मारू शकत.
हे लोकच यांना असेच परमेश्वराच्या विरुद्ध यांनी जर काहीतरी काम केलं तर परमेश्वरच यांना मारून टाकेल का? तर मग जब बिना तलवार के काम हो रहा है तो तलवार क्यों यूज करनी है? प्रेमाने केसाने जर एखाद्याचा गळा कापू शकतो, मग तलवारींनी कशाला कापायचा? लेट्स सेंड देम एन इन्व्हिटेशन. हालेलुया. Let's send them an invitation of party. Let's send them an invitation of get together. Amen. बालाक जो धूर्त चालाक आहे त्यांना म्हणतो, जर केसाने गळा कापू शकतो आपण यांचा, यांच्याच परमेश्वराच्या हाताने यांना मारू शकतो, तर आपण यांना कशाला मारायचं? आपण काय करूया, यांना एक पार्टीचं इन्व्हिटेशन पाठवूया. अरे इस्रायल लोक, तुम्ही इकडनं जाणार आहात का? आमच्या प्रदेशातून जाणार आहात का तुम्ही? अरे तुम्ही तर आमचे भाऊबंद आहे, तुम्ही आमचे नातेवाईक आहे. तुम्हाला माहित आहे का की तुमचा मूळ पुरुष आणि आमचा मूळ पुरुष हे भाऊबंद होते? माहितीये का? ते सख्खे नातेवाईक होते, हे तुम्हाला माहितीये का? अरे मग तुम्ही आमच्याकडनं जाणार आहात, तर मग आम्ही तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. खाना पिना होना चाहिए आमच्याकडे. मग तुम्ही असेच उपऱ्यासारखं आम्ही तुम्हाला राहू देणार नाही. हमारे घर पे आ जाओ, हम भी उधर आते हैं, तुम भी इधर आ जाओ. आपण काय करूया, एकमेकांची देवाणघेवाण करूया. या आमच्या पार्टीला. आमच्या आमच्या देवताला तुम्ही पूजलेला चालत नाही ना, ठीक आहे, तुम्ही नका पूजू, आम्ही त्याच्या समोर नमन करू. तुम्ही आम्हाला पार्टीला जॉईन तर करा, तुम्ही आमच्या फेलोशिप मध्ये तर बसा, तुम्ही नका आमच्यासारखं करू, पण तुम्ही आमच्या फक्त काय करा, सोबत जोडीला या. आमच्या सोबत काय करा, जोडीला या. आणि मग अरे आपलेच भाऊबंद आहे, आपलेच भाऊबंद आहे मावाब म्हणजे. आणि मग इस्रायली लोक मावाबाकडे निघाले. ज्यांना मावाबा विरुद्ध जायचं होतं ते आता मावाबाच्या दिशेने निघाले. आणि माझ्या लोकांना, जसे ते मावाबामध्ये शिरले, शत्रू म्हणून नाही, त्यांचे परस्पर विरोधी म्हणून नाही, तर मैत्रीचा हात घेऊन ज्यावेळेस ते शिरले, ज्यावेळेस त्यांची नजर एक परस्पर विरोधीच्या नजरेने बदलून एक मैत्रीच्या नजरेने ते एकमेकांना पाहू, त्यांनी मिद्यानी आणि मोवाबी लोकांना पाहू लागले, त्यावेळेस त्यांची नजर, त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यावेळेस माझ्या लोकांनो, ज्यावेळेस संहाराचा हात मैत्रीच्या हातामध्ये तब्दील झाला, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या त्या दैवतासमोर ते गेले, त्यावेळेस त्यांच्या राहणीमान पाहून, त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, त्यांच्या मोठमोठ्या त्या मूर्त्या पाहून आणि त्यांच्या सुंदर सुंदर कन्या पाहून इस्रायल लोक फिसल गए. कारण की मोवाबी स्त्रिया, मोवाबी कन्या खूप देखण्या होत्या. मोवाबी स्त्रिया, मोवाबी कन्या खूप देखण्या होत्या. आणि म्हणून बायबल सांगतं 25वा अध्याय, आता ऐका माझ्या लोकांनो, गणनाचा पुस्तकाचा 25वा अध्याय वाचा. इस्रायली लोक शिट्टीमात राहत असता ते मोवाबी कन्याशी व्यभिचार करू लागले. हालेलुया. व्यभिचार कस काय करू लागले? कारण की आता देवाणघेवाण जर सुरू झाली ना, हमारे पार्टी में आ जाओ, आमच्या संगतीला तुम्ही या, अरे तुम्ही आमचे नातेवाईक आहे, आमच्याकडे जेवणाला या, आम्ही तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. तुम्ही आमच्या प्रदेशातून जाणार ना, जा ना, मग हसत खेळत जा, पण आम्ही तुम्हाला असेच नाही पाठवणार. आमच्या सोबत जेवढे दिवस आमच्या सोबत आहे ना, आमच्या सोबत उठणं बसणं करायला लागेल, थोडीशी प्यायला लागेल, थोडस खायला लागेल, आमच्या सारखं तुम्हाला थोडस करायला लागलं. हो, मूर्ती पूजा चालत नाही ना, नका करू, पण आमच्या सोबत उठता बसता त्या सगळ्या लोकांसोबत मार्केटमध्ये फिरताना, सगळ्या गोष्टी पाहताना त्या इस्रायल लोकांचे, पुरुषांचे पाय घसरू लागले. आणि मग इस्रायली पुरुष त्या मोवाबी स्त्रियांच्या प्रेमामध्ये पडून त्यांच्या संगती व्यभिचार करू लागले.
त्यांच्या संगती संसार करण्याचा विचार करू लागले. आणि मग त्या स्त्रिया प्रेम अंधा होत आहे ना, प्यार अंधा होत आहे ना. मग त्या स्त्रिया त्या इस्रायल पुरुषांना घेऊन, कारण की त्यांना सगळी टीचिंग दिली होती की यांच्या देवाला काय नाही आवडत, मूर्तीपूजा आवडत नाही. यांच्या देवाला मूर्तीपूजा आवडत नाही ना. ओ स्त्रियांनो, तुम्ही डिलायलाने काय केलं शमशोना बरोबर? डिलायलाने शमशोना सोबत काय केलं? इस्रायली पुरुषांना या स्त्रिया तसेच घेऊन गेल्या, त्यांच्या प्रेमाच्या जालमध्ये त्यांना फासलं. आणि मग बघा माझ्या लोकांनो, त्या स्त्रियांसोबत ते व्यभिचार करू लागल्या. आणि त्या स्त्रिया, दुसरं वचन, त्यांना आपल्या देवाच्या यज्ञात बोलवू लागल्या. तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्रायल लोक बाल पोराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. The game is over. The game is over. परमेश्वर चिडला. परमेश्वर त्यांना प्रोटेक्शन करत होता, परमेश्वर त्यांचं संरक्षण करत होता, पण नाहीये ह्याच्यामध्ये जाईल, बालकाला सांगून जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ही बाला मला असं सोडणार नाही, बालक म्हटला. आणि बाला मला वाटलं मी जाता जाता आतल्या खोलीमध्ये गुपचूप त्याला हे कान मंत्र सांगून जाईल. परमेश्वराने ते सुद्धा पाहिलेलं आहे, परमेश्वराने ते सुद्धा पकडलेलं आहे. आणि ओपनली पर्गमस चर्च मध्ये तो योहानाला सांगत आहे, बालामाने असं केलं होतं. त्याला वाटलं कोणी पाहणार नाही, त्याला वाटलं मी गुपचूप राहील, गुपित राहील, पण परमेश्वराने सगळं उघडकीस आणलेलं आहे. हालेलुया. सगळं ओपन केलेलं आहे. योहानाला त्याला सांगितलं की अशा रीतीने माझ्या लोकांना बालामाने फसवलं, बालकाला शिकवून देऊन. आणि अशा रीतीने माझ्या लोकांना, ज्या वेळेस हे इस्रायली पुरुष परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वर सर्व सहन करू शकतो, पण त्याच्या विरुद्ध त्याला न आवडणारी गोष्ट जर तुम्ही केली तर माझ्या लोकांना मग तुम्हाला कोणी नाही वाचू शकत. त्याने इस्रायली स्त्रियांना सोडून परराष्ट्रीय स्त्रियांसोबत व्यभिचार केला. इस्रायली स्त्रिया सोबत संसार न करता परराष्ट्रीय स्त्रियांसोबत त्यांनी संसार करायला सुरुवात केला. त्यांच्या प्रेमामध्ये ते पडले. आणि मग माझ्या लोकांनो, परमेश्वराला हे पाहवलं नाही. गॉड डझंट एक्सेप्ट दिस. हा व्यभिचार परमेश्वराला पावला नाही. आणि परमेश्वराने, बायबल सांगतं 25व्या अध्यायामध्ये, ऐका माझ्या लोकांनो, 9वं वचन, परमेश्वराने त्यांच्यामध्ये मरी पाठवली. आणि त्याच वेळेस इमिडिएट ऑर्डर्स परमेश्वराकडून मोशेला सांगितलं, सगळ्या त्या लोकांना घेऊन ये जे त्या बाल पौराच्या मूर्तीसमोर त्यांनी नमन केलेलं आहे. त्यांनी व्यभिचार केला त्या स्त्रियांसोबत, त्यांनी ते संबंध जोडले त्या परराष्ट्रीय स्त्रियांसोबत. त्या सगळ्यांना बोलव आणि आत्ताच त्यांना फाशी देऊन टाक, त्यांना मारून टाक. आणि परमेश्वराने मरी त्यांच्यामध्ये पाठवली. आणि बायबल सांगतं मरीने 24,000 लोक मेले. मरीने किती लोक मेले? 24,000 लोक. कुणी मारलं त्या 24,000 लोकांना? बालकाने. त्या 24,000 लोकांना कोणी मारलं? बालकाने. बालकाच्या तलवारीने. कोणी मारलं माझ्या लोकांना? बालामाच्या शिकवणीने मारलं. हालेलुया. God doesn't accept fornication. परमेश्वराला व्यभिचार आवडत नाही माझ्या लोकांनो. आणि म्हणून माझ्या लोकांनो, त्याच वेळेस 24,000 लोक मेले. आज चर्च मला तुम्हाला सांगणंय, आज मला तुम्हाला सांगू द्या, जर परमेश्वराला शारीरिक व्यभिचार त्यावेळेस नाही आवडला तर आज त्याला आत्मिक व्यभिचार आवडेल का?
Hallelujah. Hallelujah. God didn't accept adultery at that time. That was done physically, and everything that was physically at that time is spiritually now. For the Old Testament is the shadow of the New Testament. जे काही जुना करार आहे तेच नवीन करार आहे. जुना करार हा नवीन कराराची सावली आहे, आणि जुना कराराचा शारीरिक व्यभिचार हा नवीन कराराचा आत्मिक व्यभिचार आहे. हालेलुया. आजच्या या काळामध्ये पण आत्मिक व्यभिचार, ओ माझ्या लोकांनो, देवाच्या वचनाशी असणारा व्यभिचार होत नाहीये का? आज कितीतरी चर्चेसने देवाच्या वचनाला माझ्या लोकांना कॉम्प्रोमाइज करून टाकलेलं आहे, आणि ते देवाचं वचन तशाच रीतीने प्रचार नाही करत आहे, तशाच रीतीने त्याला घेत नाहीये, आणि म्हणून ते देवाच्या वचनाशी व्यभिचार करत आहे. हालेलुया. ते त्याच रीतीने परमेश्वराच्या वचनाशी आज सर्व चर्चेस व्यभिचार करत आहे. परमेश्वराचं वचनाला त्यांनी फिरून टाकलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाला त्यांनी दाबून टाकलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाला त्यांनी लपून ठेवलेलं आहे. का? कारण की माझ्या लोकांनो, या लोकांना जे देवाचे निवडलेले आहेत त्यांना कोणी मारू शकत नाही. कोणी मारू शकत नाही. त्यांना जर कोणी मारू शकतं तर खुद्द परमेश्वर. ज्यावेळेस हे लोक देवाच्या वचनाशी व्यभिचार करतील, ओ प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, ओ प्रभू आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, ओ प्रभू आम्ही तुझ्या नावाने लोकांना चंगाई दिली. आज जर कोणी भूते काढतं, आज जर कोणी चंगाईने कोणाला भरतो, तर आपण किती इम्प्रेस होऊन जातो की नाही? आपण किती अट्रॅक्ट होऊन जातो. अरे ही इज द मॅन ऑफ गॉड, ही इज द अनॉइंटेड ऑफ गॉड. अरे त्याच्यासारखा माणूसच नाहीये, तो काय बोलतो बरोबरच असणार आहे. तर माझ्या लोकांनो ऐका what Bible says. यशायाच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय ऐका. यशायाच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय. त्या समयी, पहिलं वचन, त्या समयी 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, आम्ही स्वतःचे अन्न खाऊ व स्वतःचे वस्त्र लेऊ, तुझे नाव मात्र आम्हाला लावू दे, आमची अपकीर्ती दूर कर. हालेलुया. व्हॉट इज दिस? काय आहे माझ्या लोकांनो? त्या समयी यशया लिहित आहे. त्या समयी म्हणजे आत्ताच्या समयी. जे यशाने त्या काळी लिहून ठेवलेलं आहे ना माझ्या लोकांनो, ते अनेक वर्षापासून आज आपल्याला सगळं चित्र प्रगट होत आहे. त्या समयी 7 स्त्रिया. स्त्री हे कसलं दर्शक आहे? मंडळीचं, चर्चचं दर्शक आहे. 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील. एक पुरुष, 7 स्त्रिया. स्त्रिया म्हणजे चर्चेस. तो पुरुष म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. शेवटच्या चर्चेस मध्ये किती मंडळ आहेत? हालेलुया. किती मंडळ आहेत? 7 मंडळ आहेत की नाही? 7 स्त्रिया, 7 चर्चेस, 7 चर्च एजेस, 7 मंडळ्या, एक पुरुष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. काय सांगत आहे प्रभू येशूला? ते चर्चेस काय सांगत आहे? आम्ही आमचं अन्न खाऊ, तुला त्याचं बिल भरायची गरज नाहीये. आमच्याकडे बरंच डोनेशन आहे ना, आमच्याकडे बरंच ट्रस्ट आहे, आमच्याकडे बरंच ऑफरिंग जमा झालेली आहे. आम्ही आमचं काय खाऊ, खाऊ पिऊ करू, आम्ही आमचे वस्त्र लेऊ. नाव माय पीपल, आम्ही आमचं अन्न खाऊ. व्हॉट इज सो सिम्बॉलिक इन दिस? आम्ही आमचं अन्न खाऊ. अन्न हे कसलं दर्शक आहे? अन्न हे कसलं दर्शक आहे माझ्या लोकांनो? अन्न प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली काय? तो काय म्हणतो? मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. इट इज अ ब्रेड. अन्न आहे. प्रभू येशू कोण आहे? वचन आहे. प्रभू येशू कोण आहे? वचन देहधारी झाला. आम्ही आमचं अन्न खाऊ म्हणजे काय? आम्ही आमचं टीचिंग देऊ, आम्ही आमचं वचन सांगू. याच्यासोबत मॅच थोडस झालं ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. आम्ही आमचं वचन सांगू, यालाच घेऊ.
आम्ही यालाच घेऊ, प्रभू येशूच्या नावाचा संदेश देऊ, प्रभू येशूच्या नावातच प्रार्थना करू, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावात करू, याच्यामधूनच संदेश देऊ, पण आम्ही आमचं सांगू. आमची सेमिनरी काय सांगते, आमचं असोसिएशन काय सांगतं. आमची सेमिनरी काय सांगते, आमचं असोसिएशन काय सांगतं, आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आज पालकांची स्थिती तशीच आहे माझ्या लोकांनो. त्यांच्या प्रोटोकॉलच्या बाहेर ते, त्यांना माहिती जरी असेल, इन्स्पिरेशन जरी झालं ना, तरी ते बोलू शकत नाही. ते का? कारण की त्यांना माहिती, जर मी असं बोललो तर हे आपल्या संस्थेमध्ये बसत नाही, मला पहिले घराच्या बाहेर काढतील, मला पहिले चर्चच्या बाहेर काढतील, माझा पगार पाणी बंद होईल, माझा परिवार रस्त्यावरती येईल, माझ्या फॅसिलिटी सगळ्या बंद होऊन जातील. हालेलुया. अन्न म्हणजे वचन. अन्न म्हणजे काय? वचन. आम्ही आमचं अन्न खाऊ, तू नको देऊ. तुझ्या पवित्र आत्म्याने आलेलं वचन नको आम्हाला. आम्ही शिकलोय ना ते वचन देऊ. आमच्या संस्थेमध्ये चालतं ना ते वचन देऊ. आम्हाला जे काही आमचे जे वरिष्ठ अधिकार सांगतात ना ते आम्ही करू. आम्हाला पवित्र आत्म्याचं वचन नको. हालेलुया. पुढे ऐका. आम्ही आमचे वस्त्र लेऊ. आम्ही आमचे वस्त्र लेऊ. वस्त्र म्हणजे काय माझ्या लोकांना? वस्त्र म्हणजे तुमची धार्मिकता. वस्त्र म्हणजे काय? तुमची धार्मिकता आहे, जे तुम्हाला कव्हर करते, जे तुम्हाला झाकून घेते. शेवटच्या मंडळी परमेश्वर काय म्हणतो? ती उघडी नागडी आहे. शेवटची मंडळी, लौदिकिया मंडळी आता एवढी खराब झालेली आहे की भिकारी असून तिला वाटतं मी खूप धनवान आहे, आणि नागडी असून तिला वाटतं मी पूर्ण कपडे घालून फिरते. अशी तिची परिस्थिती आहे. आणि ती काय म्हणते? आम्हाला तुझी धार्मिकता नको. आम्ही जे लोकांना सांगू ना त्याच्यामध्ये ते धार्मिक बनतील. त्यांना बायबलची आम्ही धार्मिकता नाही शिकवणार. आम्ही जे प्रचार करू त्याच्यातून त्यांना धार्मिकता शिकू. व्हॉट इट हॅपन टू द कॅथलिक्स लोकांकडनं बायबल पहिले काढून घेतले की नाही, आणि पोप जो सांगेल तेच. आणि तशीच परिस्थिती कॅथलिक्स नंतर बाकीच्या सगळ्या चर्चेची झालेली आहे की बायबल त्यांच्या घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये धूळ खात पडलेलं असतंय. बायबल आज त्यांच्या जीवनामध्ये उतरलेलं नाहीये. बायबल त्यांना फक्त एकच माहिती आहे, बस तेवढं स्तोत्र वाचायचं, बा झालं. तेवढं अध्याय वाचायचं, झालं, बस. एक सॅटिस्फॅक्शन, शारीरिक मानसिक सॅटिस्फॅक्शन की बायबल वाचलेलं आहे. अशी धार्मिकता आम्ही त्यांना देऊ. तुझी धार्मिकता नको जी मनाला चुकते. तुझी धार्मिकता नको जी आम्हाला कळवते की बाबा हे असे कपडे घालणं चालत नाही. तुझी धार्मिकता आम्हाला नको की बाबा अशी रंगरंगोटी चालत नाही. अशी धार्मिकता नको आम्हाला. आम्हाला असा प्रचार करायला नको, असं वचन नको सांगायला की बाबा नाही तर अरे तेच ब्रदर सगळ्यात ऑफरिंग देतात चर्चमध्ये जास्त. मी त्यांना सांगितलं अरे बाबा ब्रदर असे चालणार नाही, तुमची बायको अशी कपडे घालते, अशी चालणार नाही. म्हटलं तर बाबा तो निघून जाईल, आमची ऑफरिंग बंद होऊन जाईल, आमच्या तिथी बंद होऊन जाईल, आमचं घर कसं चालणार? राईट नाव इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट निघून जा त्यांच्या शरीरातून. वी स्पीक डिलिव्हरन्स इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. हालेलुया. वी स्पीक डिलिव्हरन्स इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट राईट नाव. हालेलुया. या क्षणी प्रभू तुझं पूर्ण आरोग्य त्यांच्यावरती उतरून येऊ दे. या क्षणी पूर्ण चंगाई त्यांच्यावरती उतरून येऊ देते. यहोवा राफा म्हणून त्यांना स्पर्श कर. दोन्ही व्यक्ती तुझ्या चंगाईने भर आणि साक्षीच्या रूपात त्यांच्यामधून तू तुझी जयघोष प्रगट करायची प्रार्थना करते. धन्यवाद, गौरव, महिमा आदर तुला देत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. माझ्या लोकांना प्रेड हाऊस चर्चच्या लोकांना एक सूचना आहे. ॲज वी हॅव टेकन वन डिसिजन. आपण एक निर्णय घेतलेला आहे की जसं आपलं चर्च ऑनलाईन रीतीने चाललेलं आहे, सो वी हॅव ऑल्सो मेड अ प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन ऑफरिंग. तर आपण ऑनलाईन चर्च जसं घेत आहे तर माझ्या लोकांना बऱ्याच वेळेस आता व्हिजिट पुढच्या काही दिवसामध्ये मला करता येईल का नाही ठाऊक नाही. सो तुमचे जे ऑफरिंग आहे तुम्ही ते ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता. वी हॅव डेडिकेटेड वन अकाउंट
फॉर अवर चर्च. आपल्या चर्चसाठी एक अकाउंट आपण डेडिकेट केलेलं आहे आणि त्या अकाउंटला तुम्ही डायरेक्ट ऑफरिंग पे करू शकतात. जसे तुम्ही चर्चमध्ये पे करत होता तुम्ही त्याच्यावर गुगल पे करू शकतात. मी तो नंबर आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे, प्रे राउट चर्चच्या ग्रुपवरती, आणि त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट गुगल पे करू शकता. किंवा मी ते बँक डिटेल्स पण टाकतो, तर बँक डिटेल्समध्ये तुम्ही टाकू शकता. पण माझ्या लोकांनो, यू नीड नॉट टेल मी, तुम्ही मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे की वी हॅव पेड द ऑफरिंग, वी हॅव आम्ही ऑफरिंग एवढं टाकलेली आहे करून. तर जसं तुम्ही चर्चमध्ये टाकताना गुपचूप टाकतात, तशाच रीतीने तुम्ही अकाउंटला ट्रान्सफर करू शकता. हालेलुया. तर कारण की अमाऊंट महत्वाची नाही माझ्या लोकांना, पण ते अमाऊंट देणं गरजेचं आहे. येस, ऑफरिंग चे अमाऊंट महत्वाचे नाही, किती मोठी अमाऊंट देत आहे किती छोटी देत हे नाही, पण ते देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन तो नंबर मी ग्रुपमध्ये आता शेअर करते आणि त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट गुगल पे करू शकता. हालेलुया. तो नंबर आपण चर्चच्या अकाउंटला लिंक केलेला आहे आणि डायरेक्ट तो जे काही अमाऊंट आहे ते चर्चच्या अकाउंटमध्ये जातील, चर्चच्या याच्यासाठी वापरले जातील. आमेन. गॉड ब्लेस यू. ऑफरिंगची टाइम वेळ आहे. शैल वी ऑल रिजॉइस आवरसेल्व्स. हालेलुया. स्तुति करेंगे और यीशु की स्तुति करेंगे. आमेन. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. आशीष को देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. आशीष को देगा, हालेलुया. स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया. स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. Praise you, God. Thank you for your grace and mercy, Lord. In Jesus' name, thank you. Let's all pray. Hallelujah. Shall we all pray in the name of the Lord Jesus Christ, that God may bless the offering and even bless the hands that have sowed in the offering. Hallelujah. आपण सर्व प्रार्थना करूया का की प्रभूच्या अनुग्रहाने तुम्ही हृदयाने भरलेला आहात, की तुम्ही तुमचा हात पुढे करून त्या ऑफरिंग मध्ये पेरणी केली. आमेन. God shall indeed bless you. महान प्रेमळ स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो तुझ्या दैवी अनुग्रहाने कृपेने. प्रभू, आज बरेच अडखळण बरेच अडथळे आम्हाला आले माझ्या देव बापा आजच्या मीटिंगला, पण मी विश्वास करतो तुझा संदेश तुझ्या विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. मी विश्वास करतो प्रभू, या संदेशाच्या द्वारे तुझ्या लेकरांमध्ये तू कार्य करत आहे, केलेलं आहे. मला विश्वास आहे प्रभू, तू त्यांचे अंतःचक्षु उघडलेले आहेस आणि प्रभू त्यांच्यामध्ये रूपांतर घडून आणलेलं आहे. धन्यवाद येशू. देव बापा, आता मी प्रार्थना करतो जशी तुझ्या लेकरांनी ऑफरिंग साठी त्यांचा हात पुढे केलेला आहे आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जशी त्यांनी पेरणी केलेली आहे, त्यांना आशीर्वादित कर, त्यांना स्पर्श कर आणि गौरवी राजा प्रत्येकाच्या मिळकतीला बरकत दे. त्यांना नवीन जॉब पाहिजे तर नवीन जॉब दे, नवीन प्रमोशन्स दे, नवीन ओपनिंग दे माझ्या देवा. त्यांच्या पगारामध्ये वाढ कर, त्यांच्या बिझनेसमध्ये वाढ कर आणि सर्व आशीर्वाद घेतल्यानंतर पण त्यांचा जीव, त्यांचा ओढा तुझ्याकडे असू दे, जो आशीर्वाद देणार आहे. सर्व गोष्टी आशीर्वाद भरी ऑफरिंगला आशीर्वाद करशील प्रार्थना करतो देवा. धन्यवाद, गौरव, महिमा, आदर तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. प्रेज लॉर्ड. आशीर्वाद घेऊया. परमेश्वर जो महान मेंढपाळ आहे, जो अग्निस्तंभ व मेघस्तंभाच्या द्वारा इस्रायलासोबत चालत राहिला, एका पित्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत राहिला आणि तोच परमेश्वर पाप हरण करणारा खूप म्हणून पुत्राच्या रूपात स्वतःला प्रगट करून आपल्यासाठी वधस्तंभावरती गेला आणि तोच परमेश्वर आज पवित्र आत्म्याच्या रूपात
आपल्याला त्याचं गुप्त व गहन गोष्ट प्रकट करून आपल्याला तयार करत आहे, मंडळीला तयार करत आहे. तोच परमेश्वर जो पवित्र आत्म्याच्या रूपात कार्य करत आहे, तो एकच अनन्य परमेश्वर त्याने स्वतःला पिताच्या, मग पुत्राच्या आणि मग पवित्र आत्म्याच्या रूपात प्रगट केलं. तो एकच अनन्य परमेश्वर ज्याचं नाव गुपित आहे, त्याचं नाव त्याने फक्त त्याच्या वधूला प्रगट केलं. एकच जिवंत परमेश्वराच्या नावात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं कल्याण होतं. तुम्ही आणि तुमचे घराणे प्रभूची सेवा करणारे बना. तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये चालणारे, त्याचे विश्वासणारे बना. प्रभू तुम्हाला प्रत्येक निर्णय घेण्यासाठी सामर्थ्य, बुद्धी दे. प्रभूचा दैवी अनुग्रह आता आणि सदैव तुमच्या जीवनात कार्य करीत राहा. देवाची दैवी शांती, अनुग्रह आता सर्व कार्य करतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. Praise the Lord, church. Hallelujah. We really need to pray. की खरंच खूप कसे अडखळणं येत आहेत. बिकॉज जर आपण देवाच्या या बाजूने चाललोय तर त्या बाजूनेही आपल्याला प्रतिबंधता किंवा रोग होणार आहे. Amen. In some or other way. If you are trying to reach to people through technology, then there will be some problems in the technology. Through the technology. Hallelujah. In every other way, when the word tries to reach to the bride, there has got to be some hurdles and some problems. Hallelujah. पण प्रभू त्याच्या वधूची काळजी घेणार आहे. प्रभू त्याची विश्वासणाऱ्याची काळजी घेणार आहे. Hallelujah. If you are blessed, my people, indeed, go through the message again. मी प्रयत्न नक्कीच करेल सर्व व्हिडिओज एका व्हिडिओमध्ये कंपाईल करण्याचा. Amen. Hallelujah. Till then, God bless you. प्रभू वचनामध्ये तुम्हाला सर्वांना वाढत राहू, मलाही त्याच्या वचनामध्ये स्थिर करून राहू दे. Let's pray, continue to pray for one another या शेवटच्या काळामध्ये. Till then, God bless you. माझ्या लोकांना अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, डू सबस्क्राईब इट. तुमच्या लाईक्सने आमचा उत्साह नक्कीच वाढतो. डू कीप शेअरिंग द मीटिंग्स की जसे तुम्ही आशीर्वादित झालेला आहात, दुसरेही नक्कीच आशीर्वादित होईल. Amen. Till then, God bless you and shalom. Praise the Lord. Can you please rejoin again? कारण की माझ्या लोकांना अशा काही गोष्टी आपण आहे की सैतानाला नक्कीच त्या आवडल्या नाहीत. सैतान चवताळून बसलेला. Amen. सैतान चवताळलेला आहे म्हणून वी आर हॅविंग अ लॉट ऑफ स्ट्रगल. बट माझ्या लोकांना वी हॅव टू स्टे फ्रॉम. आपल्याला आपली बाजू धरून राहणं गरजेचं आहे. Hallelujah. We'll see the coming part in the next Sunday. अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि सांगायच्या होत्या मला, बट बिकॉज ऑफ द नेटवर्क इश्यू अँड द नेटवर्क प्रॉब्लेम वी आर अनेबल टू गो फॉरवर्ड. पण माझ्या लोकांना जस्ट आय फिनिश दिस पार्ट. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला तुझं अन्न नको, म्हणजे तुझं वचनही नको. आम्ही आमचा प्रचार करू, आमच्या हिशोबाने करू, आणि आम्हाला तुझे वस्त्रही नको. आम्हाला तुझं वस्त्रही नको. आम्ही आमची धार्मिकता आमच्याप्रमाणे सांभाळून घेऊ. आम्हाला फक्त तुझं नाव दे, तुझं लेबल दे आम्हाला. वी आर मिसेस जीसस क्राइस्ट. वी आर द चर्च ऑफ जीसस क्राइस्ट. वी आर दिस चर्च, वी आर दॅट चर्च. आम्हाला फक्त ते नाव दे. आम्हाला फक्त नाव दे. आणि या सर्व गोष्टीमध्ये माझ्या लोकांना तसं त्यावेळेस शारीरिक व्यभिचार झालाय, परमेश्वराला मंजूर नाहीये. आज आत्मिक व्यभिचार म्हणजे देवाच्या वचनाशी व्यभिचार होत आहे. देवाच्या वचनाला तोडून मरडून, देवाच्या वचनाला ट्विस्ट करून फिरवून सगळ्या रीतीने आज बिलिव्हर्सला खाऊ घातलं जात आहे. आज अशी परिस्थिती आहे. Every other churches that are coming forth, this is the condition of the churches. This is the condition of the people.
माझ्या लोकांना खरी आत्मीयता, खरी धार्मिकता लोक विकून बसलेले आहेत, त्याच्याशी व्यभिचार करून बसलेले आहेत आणि त्यांना काहीच कल्पना नाही याच्याबद्दल, त्यांना काहीच कल्पना नाही याच्याबद्दल. There will come only time when it's the time of judgment. फक्त ज्यावेळेस न्यायाधीश म्हणून सर्व गोष्टी प्रगट होतील. Till the time the preachers will keep out shouting, preaching. गरीब लाजारला श्रीमंत मनुष्य अब्रामाला म्हणला की प्रभू कोणाला तरी पाठव, माझ्या भावांकडे, माझ्या नातेवाईकांकडे, की हा खरा संदेश त्यांना सांगतील. कोणाला तरी पाठव, लाजारला पाठव, मला तरी जाऊ दे. प्रभू म्हटला की माझे खरे संदेश ते पण अजून आहेत, माझे खरे सेवक पण अजून आहेत आणि ते प्रचार करत आहेत. लोकांना ठरवायचंय whether to believe it or whether to reject it. हालेलुया. बालामाने खूप मोठी चूक केली माझ्या लोकांना. बायबल सांगतं की जो एखाद्याला पाप करायला भाग पाडतो असा मनुष्य पाप करण्यापेक्षा डेंजर आहे. त्याच्या गळ्यात जात घालून त्याला विहिरीमध्ये ढकलून द्यावं. जो एखाद्याला पाप करण्यास भाग पाडतो, जो एखाद्याला पाप करण्यास भाग पाडतो अशा व्यक्तीला गळ्यात जात, म्हणजे जाताचा दगड असतो ना, हेवी वन, अशा दगडाला त्याच्या गळ्यात बांधून त्याला विहीर ढकलून द्यावं. किती पण तो तैराक असला तरी तो वरती येऊ शकतो. अशा व्यक्तीला जात त्याच्या गळ्यात घालून ढकलून द्यावं, म्हणजे त्याची शिक्षा फक्त मरण आहे. The one who provokes somebody to sin, त्याने पाप नाही केलंय, त्याने पाप केलं नाही, पण त्याने एखाद्याला प्रोवोक केलंय पाप करण्यासाठी, तर त्याने प्रोवोक केलंय, त्याची शिक्षा मरण आहे, फक्त मरण. आणि आध्यात्मिकरित्या आध्यात्मिक मरण असणार आहे, नरक असणार आहे. बालामने खूप मोठी चुकी केली इस्रायल लोकांना त्या पापामध्ये पाडून. इस्रायल लोक पापामध्ये पडले, हे काम त्याने बालकासाठी केलं, इस्रायल विरुद्ध केलं, इस्रायलाच्या देवाविरुद्ध केलं, स्वतःच्या देवाविरुद्ध केलं आणि फसला गेला. हालेलुया. I'm stopping here. May God bless you, my people. Think about all these things. हे सर्व गोष्टींबद्दल विचार करा, सर्व गोष्टींबद्दल विचार करा. प्रभू तुम्हाला अनुग्रह देऊ आणि प्रभू तुम्हाला सर्व गोष्टी प्रगट करू. Amen. May God bless you. Shall we all pray? I'll try to get all these videos jotted up in one video. Till then, my people, keep praying for yourself, keep praying for us. आमच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करा, कारण या शेवटच्या काळामध्ये इस्रायल वंशज, इस्रायल लोक सत्यानाश झाला ना, ते लोक वचनदत्त देशामध्ये पोहोचू नाही शकले, ते मागेच राहिले. आज पण अशी काही परिस्थिती आहे की जाणारे लोक होते, पण चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या शिक्षणामुळे, चुकीच्या वचनांमुळे ते मागे राहिले गेले, मागे राहणार. Pray for yourself. Pray for yourself. Hard. Earnestly in hard way. का मी सांगतो प्रार्थना करा, हे याचा कनेक्शन, याचा लिंकिंग पुढच्या भागामध्ये आहे. Amen. Till then, God bless you. Shall we all pray? यावेळेस माझ्या लोकांना मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत आपण. आपले सिस्टर आणि आपले ब्रदर, जे खरसन भाऊ, खरसन बहीण आहे, खरसन दादा, त्यांचे सासरे, खरसन ताईंचे वडील, त्यांना कावीळ झालेली आहे, आणि यावेळेस आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत की प्रभूचा अनुग्रह त्यांच्यावरती उतरून यावा आणि दैवी अनुग्रहाने ते बरे व्हावे. यावेळेस आपले अजून एक जवळचे व्यक्ती आहेत, त्याचं नाव मी घेत नाही, पण ते पण या कोविडच्या लाटेमध्ये सापडलेले आहेत, आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की प्रभूने त्यांना बरं करावं. आमेन. प्रेमळ स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो.
तुझी उपकार स्तुती करून तुझं गौरव करतो परमेश्वर, कारण की तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. प्रत्येक ऐकणारा कान, बघणारा डोळा आणि ग्रहण करणारा हृदय तू पाहिलेला आहे. आणि अनेक लोकांपर्यंत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे प्रभूजी, त्यांना स्पर्श करू दे प्रभूजी, आम्हालाही स्पर्श कर. कारण की प्रभू, हा वचन तू त्यांना जसं दिलं तसं आम्हालाही दिलेलं आहे. And help us, Lord, to be more sincere now, more serious now towards you, towards the message, towards the step that goes to the rapturing path. माझे गौरवी राजा, जरी त्यांना त्या गुप्त गोष्टी नसेल ठाऊक, पण प्रभू तर ते प्रामाणिक